माझ्याकडे एक केस अशी आली होती, की अगेन इट वॉज फिअर, एन्झायटी. मी काही म्हणजे एकदा चक्कर येऊन पडली होती. त्याच्यानंतर मी काही ऑफिसला जायचं म्हटलं आणि मला चक्कर आली आणि माझ्या आसपास ही लोकं नसतील तर मी काय करणार? याची मला मी भीती वाटते. ऑफिसच नाही जाणार. हो. दॅट वॉज सी-ए. ऑफिसला नाही जाणार कसं चालू शकतं? वी वर्क्ड ऑन, सेशन्स केले आणि मग त्याच्यानंतर फॅन्टास्टिक काम झालं. फिअर गेलं, ऑफिसला जायला चालू झालं. त्याच्यानंतर मध्ये मग असं व्हायचं, की मला ना थोडंसं असं वाटतंय, की नवीन काम करताना थोडीशी गडबड होऊ शकते. म्हणलं आपण ते जे अँकरिंगचं टूल दिलंय, त्याच्यानंतर टाईम बेस्ड टेक्निकचं एक टूल दिलंय. ते 2 टूल पुन्हा वापर आणि सांग मला रिझल्ट. शी युज्ड इट अँड अमेझिंग रिझल्ट. Just think of a situation in your life where you have experienced शांत. बापरे, फार विचार करावा लागणार आहे. हो, कधीतरी असं नाही, आयुष्यामध्ये obviously. घडलं Yeah, असेल. yeah. येस, येस, येस. की त्या सिच्युएशनमध्ये ना प्रचंड शांतता जाणवलेली आहे. हो. राइट? ओके. नाउ स्टार्ट रिलिव्हिंग दॅट सिच्युएशन ॲज इफ यू आर इन दॅट सिच्युएशन. अँड द मोमेंट यू स्टार्ट फीलिंग दॅट शांतता इनसाइड, जसं तुम्हाला शांत वाटायला लागतंय, इमिजिएटली उजव्या हाताचा अंगठा आणि पहिलं बोट पिंच राईट आणि थोडंसं प्रेस करा, थोडंसं प्रेस करा अँड कीप फीलिंग दॅट फीलिंग ऑफ शांत. आणि जसं तुम्हाला वाटेल की ही शांतता, हा स्टेट ऑफ माइंड पीकला पोचलाय, म्हणजे ह्याच्यापेक्षा शांत मला अजून वाटूच शकत नाही, त्या मोमेंटला जस्ट रिलीज द फिंगर. वंडरफुल. मोडेन पण वाकणार नाही हे आलं कुठून? वी डोंट हॅव ॲक्च्युअली एन आयडिया. पण आपलं जे दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज, जे करायचंय, जिथे झुकना पडेगा तो झुकेंगे, लेकिन वाकायची वेळ तर वाकेन, पण मी मोडणार नाही. येस, बरोबर. आपल्याला एंड आउटकम पर्यंत Right. पोचायचंय. म्हणजे एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर आग्र्याहून सुटका. हो, हो. पेटीतून निघाले, म्हणजे मी राजा आहे, मी पेटीत, असं कुठे काहीच नव्हतं. आता आजकाल नात्यांमधला ताणतणाव हा फार मोठा प्रॉब्लेम झालाय. म्हणजे बरोबर. हायपर कनेक्टेड वर्ल्ड मध्ये आपण अधिकाधिक डिस्कनेक्ट होत चाललोय, असं झालंय. हो, हो, हो. तर ह्यातही मला असं वाटतं की ते परसेप्शन आणि प्रोजेक्शनचा खूप भाग असेल. नवरा बायकोंचा प्रॉब्लेम, सासू सुनेंचा प्रॉब्लेम, मुलगा वडील किंवा मूल आणि आई. तर तुम्हाला दिसलंय हे असं होताना? आणि प्रेमभंग, बॅड ब्रेकअप्स, म्हणजे मी खूप जणांना बघतो की ते कित्येक वर्ष ते दुःख घेऊन चालतात. आता ती व्यक्ती तर लाईफ मध्ये नाहीये, बरोबर. पण त्या आठवणी, त्याचा झालेला तो नकारात्मक परिणाम, हा एनएलपीचा वापर करून दूर करता येतो? हो, नक्कीच येऊ शकतो जर त्या व्यक्तीची तयारी असेल तर. मी सतत लेट होतोय. एखाद्या ठिकाणी पोचायला मी लेट होतोय आणि मी कायम ट्रेनच लेट झाली, ट्रॅफिकच लागला. हे माझं जर परसेप्शन असेल, तर मला जर हे बदलायचं असेल, तर माझं परसेप्शन काय, आय एम लेट बिकॉज आय एम अनेबल टू कॅल्क्युलेट द ऑब्स्टॅकल्स. द मोमेंट आय डू वर्क ऑन दिस, की नाही मी लेट झालोय. ह्या मोमेंटवरती आपण जेव्हा येतो, की इन्स्टेड ऑफ मला लेट झालाय, दोन्हीमध्ये डिफरन्स आहे. मला लेट झालाय हे कुठेतरी Passive आहे. एक्सटर्नल याच्यात ब्लेम्स येतात आणि मी लेट झालोय इथे माझी आपण जबाबदारी. जबाबदारी घेतो. सो इथे परसेप्शन चेंज झालं ना माझं त्याच सिच्युएशनकडे बघण्याचं. अँड दॅट इज द रिझन वी कॅन चेंज द प्रोजेक्शन. नेक्स्ट टाइम आय विल कॅल्क्युलेट की हा किती किती वेळ लागू शकतो आणि त्याप्रमाणे आपण थोडंसं आधी निघू शकतो. अँड दॅट इज हाऊ यू वर्क ऑन युअर एम्पॉवरमेंट. नमस्कार, वंदे मातरम, जय श्रीराम. आपण कोण आहोत या प्रश्नाचं जर उत्तर शोधायला गेलं तर साधं सरळ उत्तर आहे की आपण जन्मभर जे काही काम केलंय, दॅट्स व्हॉट वी आर. मग आता ते आपण जे काही करतो ते कशातनं करतो? आपले काही चॉईसेस असतात, आपण काही निर्णय घेतो, आपण काही निवड करतो, त्यावरून आपण ठरवतो की मला काय करायचंय. या चॉईसेस कशातनं घडतात? आपल्या विचारांमधून. म्हणजेच आपण यशस्वी आहोत, अयशस्वी आहोत, आपण समाधानी आहोत, असमाधानी आहोत, आपण बऱ्याच अंशी हेल्दी आहोत, अनहेल्दी आहोत, हे सगळं आपल्या विचारांवरून सुरू होतं. मग विचारांमधनं कृती घडते, कृतींमधनं सवयी घडतात आणि सवयींमधनं ती अख्खी जीवनशैली घडते, विच इज गुड ऑर बॅड असं काहीतरी. मग जर आपण हवं तसं जीवन जगू शकत नसू,
अडचणी असतील, त्या सोडवता येत नसतील, मुळात आपल्याला जीवनातनं काय हवंय हे माहिती नसेल, तर थोडं आपण स्वतःशी काय बोलतोय, आपण विचार नेमका कसा करतोय, तो जो स्वसंवाद म्हणतात तो कसा आहे, यावर काम करायला पाहिजे. आणि हे काम करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्यातलीच एक जगात अतिशय प्रभावीपणे वापरली जाणारी आणि ज्यावर अनेक हुशार लोकांनी काम करून ती पद्धत फार प्रिसाईज केली आहे, अशी पद्धत म्हणजे NLP, म्हणजेच न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग. आज आपण हीच NLP नेमकं काय आहे, हे विज्ञान आहे की बाबा काय आहे, खरंच आहे का काहीतरी, हे समजून घेण्यासाठी आणि अगदी मोकळ्या गप्पा मारण्यासाठी रोहित बागायतला बोलवलंय. रोहित, थँक्यू सो मच फॉर कमिंग. वेलकम टू इन मराठी मंथन. येस. मी म्हणालो तसं आधी तर आम्हाला ना, म्हणजे मी जे सांगितलं ते NLP बरोबर आहे का की वेगळं काहीतरी, NLP नेमकं काय सांगतात? बऱ्याच अंशी बरोबर आहे. NLPचं अगदी सिंपल डेफिनेशन जर सांगायचं झालं, तर आपण अशा प्रकारे म्हणू शकतो की भाषेचा वापर करून मनाचं प्रोग्रॅमिंग करणं. बर. बिकॉज लहानपणापासून जसं जसे आपण मोठे होत जातो, आपलं कंडिशनिंग झालेलं असतं, आपलं प्रोग्रॅमिंग झालेलं असतं आणि ते काही अंशी आपल्याला सक्सेसफुल होण्यासाठी मदत करतं, काही अंशी आपल्या सक्सेसफुल होण्यामधला अडथळा बनत असतं. तर NLP मधले जे टूल्स अँड टेक्निक्स आहेत, ज्याला आम्ही NLP भाषेत म्हणायचं झालं तर आम्ही त्याला पॅटर्न्स म्हणतो. ते आपण पॅटर्न्स आपल्याला सक्सेसफुल होण्यासाठी उपयुक्त ठरतात. जे काही अडथळे असतात ते बाजूला करण्यासाठी आणि ह्याच्यात मेजरली आपण काम करतो ते आपल्या मनावरती आणि खास करून अनकॉन्शियस माइंडवरती. सो आता इथे पटकन प्रश्न पडतो, अनकॉन्शियस माइंड. म्हणजे सबकॉन्शियस आणि अनकॉन्शियस. राईट. आता NLP मध्ये आपण अनकॉन्शियस माइंड आणि कॉन्शियस माइंड असा कन्सेप्ट वापरतो. त्याचं कारण हे आहे की जसं आपण म्हणलं की NLP इज ऑल अबाउट लिंग्विस्टिक्स. सो जे आपल्याला माहिती आहे, दॅट व्हॉट वी नो इज आवर कॉन्शियस माइंड. बरोबर आहे. ओके. जे माहिती नाहीये, ज्याच्याबद्दल माहिती कमी आहे, त्याला सबकॉन्शियस म्हणणं लिंग्विस्टिकली कुठेतरी चुकीचं ठरलं असतं. बरं. बिकॉज सब म्हणजे आपण जर बघितलं, सबवे हा खालचा असतो, सबऑर्डिनेट हा खालचा असतो. मग ज्या गोष्टीबद्दल आपल्याला पूर्णतः माहिती नाहीये किंवा कमी आहे, त्याला आपण खालचा दर्जा का द्यायचा? का म्हणावं? वाव. And that is why instead of subconscious, we call it unconscious in NLP. So बर. conscious mind and unconscious mind. Because at the end of the day, जर आपण बघितलं ना, तर माइंड इज अ कन्सेप्ट. बरोबर. सो मग त्याला काही जण सबकॉन्शियस म्हणतात, काही जण सुपर कॉन्शियस म्हणतात. काय आता NLP मध्ये वी यूज अनकॉन्शियस, कॉन्शियस अँड अनकॉन्शियस. वन विच यू आर अवेअर अबाउट, वन विच यू आर अनअवेअर अबाउट. सो एवढ्या डीप लेवलवरती NLP मधला लिंग्विस्टिक्सचा वापर केला जातो. एव्हरी वर्ड यू यूज गिव्स अ कमांड टू युअर माइंड. मग आता ही जी मी स्वतःशी जे बोलतोय, मी काहीतरी शब्द वापरतोय, मी ती कमांड देतोय स्वतःला. मग माझ्या नकळत मी अशा काही कळत नकळत मी अशा काही कमांड्स देत असेन, ज्यामुळे मी स्वतःला अपयशासाठी सुद्धा कंडिशन करत असेन. येस, पॉसिबल आहे. नक्कीच. बऱ्याच अंशी मी माझ्या पर्सनल लाईफचं एक एक्झाम्पल देतो, की सुरुवातीच्या काळात म्हणजे ड्युरिंग कॉलेज डेज, ग्रॅज्युएशन डेज, आय वॉज नॉट नोईंग एनिथिंग, की काय करायचं आहे आयुष्यात. ओके. त्यामुळे काय हवंय हे माहीत नव्हतं. त्यामुळे जे येईल तसं आयुष्य जगत होतो. त्यात होत काय होतं, की खूप सारे कॉम्प्लेक्स होते. आपली हाईटच कमी आहे. आपण दिसायला खूप डॅशिंग नाही आहोत. आपले मार्क फार ग्रेट नाही आहेत आणि कुठेतरी आपण मार्कांवरती सक्सेस कॅल्क्युलेट करतो व्हेन यू आर इन द कॉलेज डेज. सो मग हे सगळ्या गोष्टींचं एक न्यूनगंड तयार झालेला होता, की ज्याच्यामुळे सक्सेसफुल आहे की नाही हेच कळत नव्हतं. रॅदर आय वॉज लुकिंग ॲट मायसेल्फ ॲज अनसक्सेसफुल पर्सन. अँड द मोमेंट आय गॉट धिस, की हे सगळं जे आहे ते आतमध्ये आहे, बाहेर नाही आहे. I started working on myself. So a person not having goal in his life to a person who is an author of a book of goal setting which is internationally available. I think that is the first parameter for my success, my definition of success. सो आपण जे काही बोलत असतो त्याचा कुठे ना कुठेतरी कमांड स्वरूपात जातं. ऑफकोर्स प्रत्येक बोललेली गोष्ट कमांड होत नसते, बरं. कारण ती गोष्ट जेव्हा आपण बोलत असतो आपलं माइंड पर्सनली घेत असतं.
ॲट द सेम टाईम कुठेतरी आपण आपल्या एक्सपिरियन्समधून आपले जे काही वेगवेगळे फिल्टर्स असतात, बिलीफ सिस्टम्स असतात, त्याच्यातून ते रिफाईन होत, जनरलाइज करत, डिस्टॉर्ट करत, डिलीट करत, कुठेतरी त्याचं एक पर्सनल इंटरप्रिटेशन आपण क्रिएट करत असतो. बरं, ज्याला आम्ही इंटरनल रिप्रेझेंटेशन म्हणतो. बरं. आणि ज्या बेसिसवरती आपला कुठेतरी एक काय म्हणता येईल स्टेट बनतो. स्टेट ऑफ माइंड जे आपण म्हणतो ते. दॅट कम्स फ्रॉम द इंटरनल रिप्रेझेंटेशन दॅट इज क्रिएटेड इनसाइड युअर माइंड. बरं. आणि हा जेव्हा स्टेट असतो, या स्टेटमधून आपली फिजिओलॉजी चेंज होते. आणि त्या फिजिओलॉजीमधून आपलं बिहेवियर, व्हॉट वी टॉक, व्हॉट वी डू, हे सगळं तेवढं आपण इंटरलिंक्ड आहे असं म्हणू शकतो. हे थोडं समजून सांगता? फिजिओलॉजी चेंज होते म्हणजे काय? येस. आता फॉर एक्झाम्पल आपण दुःखी असू. ओके. फॉर एक्झाम्पल इफ वी आर लाईक सॅड, तर कुठेतरी आपले खांदे ड्रूप झालेले असतात. ब्रीदिंग थोडं शॅलो झालेलं असतं. आणि नॅचरली तुम्ही थोडेसे असे स्ट्रेस्ड आउट असतात किंवा झुकलेली आपली बॉडी लँग्वेज असते. पोश्चरच झुकलेलं होतं. राईट? तेच जर तुम्ही आनंदी असाल, तर तुम्ही अपराईट असता, ब्रीदिंग चांगलं असतं, त्याच्यानंतर तुमची पोश्चर चांगलं असतं, तुम्ही कॉन्फिडंट आतमधून फील करता आणि दिसता पण. सो स्टेट ऑफ माइंड हॅपी असेल तर तुमचं पोश्चर बदलतं. स्टेट ऑफ माइंड सॅड असेल तर तुमचं पोश्चर बदलतं. आणि हे आपण खूपदा कोचिंग्समध्ये, काउन्सिलिंगमध्ये, ट्रेनिंग्समध्ये वापरतो. हो का? बिकॉज माइंड अँड बॉडी आर कनेक्टेड. म्हणजे ते म्हणतात की तुमचं माइंड जर चेंज करायचं असेल तर बॉडीकडे लक्ष द्या, Yes. थोडंसं बसा. बॉडीचा वापर करा हां. आणि जर बॉडीला कंट्रोल करायचं असेल तर माइंडचा वापर करा. येस, अच्छा, नक्कीच. अच्छा. सो त्याच्यामागचं हे NLPचं काय म्हणता येईल आपण प्रिन्सिपल म्हणू शकतो. हे लोकांच्या वर्तनामध्ये सुद्धा होतं का? म्हणजे आता मी तुम्हाला बघितल्यानंतर, तुम्हाला भेटल्यानंतर मला एक वॉर्मथ, प्रत्येक म्हणजे ती वेव्हलेंथ असते प्रत्येकाची. हो. तर पटकन एखाद्याबरोबर रॅपो आपला तयार होतो. राईट. आपण आजकालच्या काळातलं म्हणलं तर वाइब मॅच होते. वाइब मॅच होते. हां, 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 हां. तर येस. डज दिस ऑल प्ले इन दॅट वे? येस, येस, येस. बिकॉज कसं होतं, आपलं जे इंटरनल रिप्रेझेंटेशन असतं ते तयार झालेलं असतं आपल्या एक्सपिरियन्समधून. मग आपल्या एक्सपिरियन्समधून आपण समोरच्याची बॉडी लँग्वेज, टोन ह्या सगळ्या गोष्टी अनकॉन्शियस लेव्हलवरती कुठेतरी जज करत असतो. आणि त्याच्यातून आपण समोरच्याबद्दलचं एक मत बनवतो. आणि मग तिथे त्या मतामुळे ठरतं, की आपण त्याच्याबरोबर रॅपो बिल्ड करू शकतो का नाही करू शकत. मग तिथे आपला रॅपो होतो, वाइब मॅच होते का नाही होत. आणि मग हे जसं आपण वर्तणुकीवरनं म्हणलं, की वर्तणूक कशी आहे, काय आहे? आपण काहीतरी एक डोक्यात ग्रह निर्माण केलेले असतात. ते आपल्या एक्सपिरियन्समधूनच झालेले असतात. सो जसं म्हटलं जातं, इफ यू वॉन्ट टू चेंज द वर्ल्ड, यू नीड टू चेंज इनसाइड. तर त्याच्यामागचं अगेन दिस इज द रिझन. अच्छा. मग हे म्हणजे जर मी NLP शिकलो आणि मला जर कळालं हे सगळं कसं चालतं, तर मला समोरचा खरं बोलतोय, खोटं बोलतोय, हेही कळत असेल. आता जर म्हणजे ओमकार खरं बोलतोय की खोटं बोलतोय हे ओळखण्याचे असे काही ठोकताळे असं प्रत्येकाच्या बॉडी लँग्वेजवरनं काढता येतात का? आता कसं होतं ना, की खरं बोलतोय, खोटं बोलतोय हे बिकम्स व्हेरी जजमेंटल. बरं. ओके. सो आपण एखादा प्रश्न विचारलाय. ओके. फॉर एक्झाम्पल ओमकार, ह्याच्या आधी तू फ्री होतास का काही कामात होतास? आणि ह्या प्रश्नाचं उत्तर देताना ओमकारची बॉडी लँग्वेज, ओमकारचे डोळ्याचे पॅटर्न्स, ह्या मोमेंट्सवरून आपण हे ठरवू शकतो, की तो असलेली गोष्ट आपल्याला सांगतोय, अस्तित्वात असलेली गोष्ट आपल्याला सांगतोय का काहीतरी तयार करतोय. बरं. आणि ते तयार करणं कॅनॉट बी कॉल्ड ॲज खोटं ऑलवेज. सो इथे अगेन न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंग, शब्दांचा वापर. त्यामुळे खऱ्या खोट्यामध्ये आपण पडत नाही. आपण म्हणतो वेदर द पर्सन इज टॉकिंग अबाउट व्हॉट इज एक्झिस्टिंग ऑर इज क्रिएटिंग समथिंग अँड टॉकिंग अबाउट इट. नाही ना, आणि पण जनरल भाषेत जर सांगायचं झालं ना, तर आपण म्हणू शकतो की अरे हा आपल्याला बनवतोय. सो तो बनवत असतो म्हणजे काय करत असतो, ऍक्च्युली तो बनवत असतो, पण आपण ते घेतो की हा आपल्याला खोटं काहीतरी थाप मारतोय असं. पण ते खोटंच आहे ना. जर मी म्हणजे मी याआधी काय करत होतो ह्याचं जर मी
मी खरंच जे करत होतो ते हम्म. न सांगता काही वेगळं सांगतोय तर ते खोटंच झालं ना. म्हणूनच सांगतोय की लिंग्विस्टिकली आपण डायरेक्टली डिफाईन नाही करू शकत, बिकॉज एव्हरी पर्सन हॅज गॉट अ पॉझिटिव्ह इंटेन्शन. ते त्याच्यासाठी पॉझिटिव्ह इंटेन्शन असतं. मग आपण त्याला आता तो खरं बोलतोय का खोटं बोलतोय, हे जज करण्यासाठी जर तुम्ही कॅलिब्रेट केलेलं असेल त्या व्यक्तीला, की म्हणजे काय? कॅलिब्रेट करणं म्हणजे काय असतं, की सातत्याने 1, 2, 3, 4 वेळा त्या व्यक्तीशी तुमचा संवाद साधलाय तुम्ही. तुम्ही त्या व्यक्तीला ऑब्झर्व्ह केलंय आणि ह्या ऑब्झर्वेशन्समधून तुम्ही काही त्यांचे बॉडी लँग्वेजचे पॅटर्न्स म्हणा, आय पॅटर्न्स म्हणा, हे ऑब्झर्व्ह केलेले असतील, तर तुम्ही कॅलिब्रेशन नंतर म्हणू शकता, की ती व्यक्ती खोटं बोलते का खरं बोलते. पण पहिल्या ह्याच्यात असं डायरेक्ट NLP मला माहिती आहे आणि NLP वरनं मी डिसाईड करू शकतो, की समोरचा व्यक्ती खरं बोलतोय का खोटं बोलतोय, हे आपण नाही करू शकत. इफ यू आर कॅलिब्रेटिंग इट in due course of time, after calibration and observations of the body language, of tonality, eye patterns, ह्या सगळ्या नंतर आपण एखाद्या आपण असं म्हणू शकतो की वी कॅन इंटरप्रिट. बर. वी कॅनॉट 100% से दॅट दिस इज द थिंग. वी कॅन इंटरप्रिट की हा असं असू शकतं. बर. अँड मग आपण त्याच्यावर पुढचा प्रश्न विचारतो आणि ज्याच्यातून आपल्याला आयडेंटिफाय होतं की हा बाबा हे काय आहे, खरं आहे का खोटं आहे. बर. असं आहे. मग याचे काही फिक्स टूल्स, टेक्निक्स, येस, आयडियाज येस काही आहे. सांगू शकता का? आता NLP मध्ये एक मस्त टूल आहे ज्याच्याने आपण हे आयडेंटिफाय करू शकतो. ते म्हणजे आय पॅटर्न्स. आपण NLPच्या 5 दिवसाच्या प्रवासात आय पॅटर्न्स शिकवतो, की आय पॅटर्न्स म्हणजे आय मूव्हमेंट्स कशा मूव्हमेंट्स झाल्या, तर त्याचा NLPच्या मोडॅलिटीजशी कसा वापर होतो. तर NLPच्या मोडॅलिटीज म्हणजे काय? तर व्हिज्युअल, ऑडिटरी, कायनेस्थेटिक, ऑल्फॅक्टरी, गस्टेटरी हे 5 सेन्सेस आहेत. त्या म्हणजे 5 मोडॅलिटीज की ज्याच्या थ्रू इन्फॉर्मेशन पास होत असते. आणि मग या मोडॅलिटीजचे चेंजेस जे होत असतात ते आपल्या आय पॅटर्न्समधून दिसून येतात. बरं. आणि ते आपण शिकवतो की कसे आय पॅटर्न्स आयडेंटिफाय करायचे, की कुठे बघितल्यावर तो माणूस चित्राबद्दल विचार करतोय का चित्र क्रिएट करतोय, कुठे बघितल्यावर तो कुठल्या एखाद्या साऊंडबद्दल विचार करतोय, कुठे बघितल्यावरती तो एखादी गोष्ट फील करतोय किंवा इंटरनल डायलॉग करणं चालू आहे. हे आपण IQs जसं आपण शिकतो त्याच्यातून आयडेंटिफाय करू शकतो. बरं. हे म्हणजे ह्या 5 दिवसांमध्ये हां, जे काही NLPचं हां. शिकू, त्यातून चेहऱ्यावरचे हावभाव, डोळ्यांच्या मूव्हमेंट्स हं, यातून यू विल बी एबल टू हॅव अ रफ आयडिया की हं, समोरचा खरं बोलतोय की खोटं बोलतोय. हं. मग याचा वापर करून म्हणजे हाऊ डज इट हेल्प? मला जर NLP 5 डे प्रोग्राम हाऊ डज इट हेल्प? नाही, नाही. ओव्हरऑल NLP. एकूण NLP मला कशात मदत नक्कीच. करेल? आता हा ना एक खूप छोटासा भाग झाला खरं-खोटं आयडेंटिफाय करणं किंवा ते तर अगदी छोटं उदाहरण. बरोबर, तो बरोबर, इट बरोबर. इज अ स्मॉल पार्ट ऑफ कम्युनिकेशन, बरोबर. की हाऊ यू आर एबल टू अंडरस्टँड पीपल, टू बिल्ड गुड इंटरपर्सनल रिलेशनशिप्स. पण त्याच्या व्यतिरिक्त आपले इंटरनल पॅटर्न्स काय क्रिएट झालेत, आपल्या बिलीफ सिस्टम्स काय आहेत किंवा आपल्या अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या आपल्यासाठी अडथळे तयार होतायत किंवा आपल्याला आयुष्यात काय हवंय. बिकॉज NLPचे जे 4 पिलर्स आहेत ना, ते हेच सांगतात, की फर्स्ट वर्क ऑन द आउटकम. तुम्हाला आउटकम आयडेंटिफाय होणं फार गरजेचं आहे. बिकॉज इफ यू वॉन्ट टू डू एनिथिंग विथआऊट नोइंग आउटकम, यू कॅनॉट डू इट. फर्स्ट इज आउटकम. म्हणजे NLP मला शिकायचंय किंवा त्यावर काम हां, करायचं तर पहिल्यांदा मला माझा अपेक्षित आउटकम काय आहे? मला ते आम्ही काय रिझल्ट शिकवतो. हवाय? ते आम्ही आधी ते ओळखता आलं शिकवतो. पाहिजे. ते तुम्ही येस, शिकवाल, हां. पण ते आधी ओळखणं ही पहिली स्टेप आहे. येस. हां. मग त्याच्यानंतर सेन्सरी ॲक्युइटीवरती NLPमध्ये काम होतं. म्हणजे सेन्सरी अवेअरनेस. अपॉर्च्युनिटीज आपल्या आसपास असतात. प्रत्येकजण त्या ग्रॅब करू शकतो का? तर नाही. हे सांगता येत नाही. सो जो व्यक्ती जितका अवेअर असतो, जितकी त्यांची सेन्सरी ॲक्युइटी स्ट्राँग असते, तेवढं ते लोकं अपॉर्च्युनिटीज ग्रॅब करतात. सो इफ यू सी सक्सेसफुल पीपल, दे आर व्हेरी गुड ॲट ग्रॅबिंग द अपॉर्च्युनिटीज, राइट? सो सेन्सरी ॲक्युइटी डेव्हलप कशी करायची? तर त्याच्यासाठी अगेन एक 3-4 टूल्स आहेत, की ज्याच्याने तुम्ही रेग्युलर प्रॅक्टिसनी तुमचा सेन्सरी अवेअरनेस वाढवू शकता, सेन्सरी ॲक्युइटी वाढवू शकता, सो दॅट एव्हरी टाईम यू आर अलर्ट and focused. Then the third part is rapport. How to build rapport. Because if you want to build rapport, there are techniques. ज्याला अगदी
म्हणजे खूप जेनेरिकली आज इन्फॉर्मेशन मिळते सगळीकडे, विच इज मॅचिंग अँड मिररिंग करून. पण मॅचिंग अँड मिररिंग करायचं कसं? कुठल्या कंपोनंट्समध्ये मॅचिंग मिररिंग करायचं? हे आपल्याला NLPच्या त्या 5 दिवसात शिकवलं जातं. आणि कसं होतं, की आपण अपॉर्च्युनिटी ग्रॅब केली, पण त्या अपॉर्च्युनिटीमध्ये जी लोकं इन्व्हॉल्व्ड आहेत, त्यांच्याबरोबर आपल्याला रॅपो बिल्ड करणं गरजेचं असतं. बरोबर आहे. आणि तो जर रॅपो बिल्ड नाही झाला, तर ती अपॉर्च्युनिटी ग्रॅब करून पण काही उपयोग उपयोग नसतो. सो नाहीये. रॅपो बिल्डिंग इज नेसेसरी. आता पुढचा पार्ट जो आहे तो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. इट इज अबाउट फ्लेक्सिबिलिटी. सो बऱ्याचदा काय होतं, की आपण हे खूप अभिमानाने सांगतो, मोडेन पण वाकणार नाही. हम्म. पण NLP मध्ये माझ्या सरांनी खूप छान ह्या गोष्टींवरती एक्सप्लेनेशन दिलेलं होतं. मोडेन पण वाकणार नाही हे आलं कुठून? वी डोंट हॅव ॲक्चुअली एन आयडिया. पण आपलं जे दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज, जे करायचंय, जिथे झुकना पडेगा तो झुकेंगे, लेकिन वाकायची वेळ आहे तर वाकेन, पण मी मोडणार नाही. येस, बरोबर. आपल्याला एंड आउटकम पर्यंत Correct. पोहोचायचंय. म्हणजे एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर आग्र्याहून सुटका. हो, हो. पेटीतून निघाले. म्हणजे मी राजा आहे, मी पेटीत, असं कुठे काहीच नव्हतं. सो इथून आपल्याला हे शिकायचंय आणि म्हणजे NLP मध्ये अफजल खानाला हां. उल्लू बनवून बोलवण्याआधी त्याची माफी मागून, येऊ हो, करून, तेव्हा सगळं हो. करून त्याला, तर तिथे राइट, तो की पहिला बाबा पत्र जर असं पाठवलं हां, असतं, की मी नाही घाबरत तुला, तर हां. ते राइट, की खूप घाबरतो. हो, जसं हो, हो, पिक्चरायझेशनमध्ये हो, झालंय, हो, की मी की खूप खूप घाबरतो. घाबरलोय, मी येऊ शकत नाही, मला भीती वाटतेय आणि असं करून खबरलंय हां, त्याला राइट. सो इथे जी फ्लेक्सिबिलिटी इन बिहेवियर होती, ती खूप शिकण्यासारखी आहे. बिकॉज इन NLP वी से देअर शुड बी फ्लेक्सिबिलिटी इन ॲक्शन, फ्लेक्सिबिलिटी इन बिहेवियर, बट नॉट विथ द गोल्स. आणि आपण एक्झॅक्टली बऱ्याच अंशी उलट मी हे करतो. बघितलंय, की गोल्समध्ये फ्लेक्सिबल राहतो. अरे हे नाही ना, ठीक आहे हे. म्हणजे एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर इच्छा आहे Mercedes घ्यायची किंवा BMW घ्यायची. 4 व्हीलर तर आहे. वी म्हणजे सकम टू द सिच्युएशन्स, म्हणजे आपण हां, विकास अडचण आली म्हणून मग मी माझं ध्येय छोटं केलं असं. छोटं केलं किंवा जिथे मी पटकन गिव्ह अप करून टाकलं. मी हार मानली. किंवा अजून ह्याच्याहून चांगला शब्द वापरायचा झाला तर म्हणजे आपण कुठेतरी तडजोड केली. तडजोड केली. आणि फ्लेक्सिबिलिटीमध्ये तेच आपण सांगतो, की गोल्स बरोबर तडजोड करू नका. फ्लेक्सिबिलिटी इज तुम्हाला रिझल्ट अचीव्ह होत नाहीये, वर्क ऑन द ॲक्शन्स, वर्क ऑन द पोटेन्शियल्स. व्हेन यू चेंज दॅट, ऑब्व्हियसली द रिझल्ट इज गोइंग टू चेंज. And that is what successful people actually do. They keep re-engineering and rechecking the results. Is it as per my expectation? The outcome that I am having is as per my expectation or different from expectation. त्याचा अर्थ असा होत नाही की मी डायरेक्ट अयशस्वी झालो. तिथपर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे. हां, हा मार्ग कदाचित जात नाहीये, तर मी मार्ग बदलतोय, राइट. इतकंच. सो ही फ्लेक्सिबिलिटी असणं खूप गरजेचं. सो NLPतल्या ह्या 4 गोष्टी जरी आपण अंगी बाळगल्या, तरी आपण बहुतांशी सक्सेसफुल होण्याचे चान्सेस वाढत जातात. तुमचा दुसरी स्टेप काय? सेन्सरी ॲक्युइटी. सेन्सरी ॲक्युइटी, बरोबर. तर सेन्सरी ॲक्युइटी म्हणजे तुम्ही ज्या 5 सेन्सेस सेल्फ सांगितल्या. अवेअरनेस बेसिकली हां, आपला. हां. तर मग ती मला ते समजणं, जाणवणं, लक्षात येणं, यावर फंडामेंटली काम करणं एवढं गरजेचं असतं, की हो, कारण कसं होतं ना, बऱ्याचदा आपण आपलं जे इंटरनल प्रोग्रामिंग झालेलं असतं, त्याच्यामुळेच आपण बाकीच्या गोष्टी बघत असतो. रादर त्या लेन्समधून बघत असतो. अँड द मोमेंट वी वर्क ऑन अवर सेन्सरी ॲक्टिव्हिटी, वी आर ओपन टू अपॉर्च्युनिटीज. सो NLPमध्ये अगेन अजून एक खूप छान फंडा आहे, विच इज कॉल्ड ॲज परसेप्शन इज प्रोजेक्शन. सो जे काही परसेप्शन आहे, तेच प्रोजेक्ट होत असतं. सो तुम्हाला जर प्रोजेक्शन बदलायचं असेल, तर यू हॅव टू चेंज युअर परसेप्शन. याचं एखादं उदाहरण देऊ शकता? नक्कीच, नक्कीच. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मी सतत लेट होतोय. एखाद्या ठिकाणी पोहोचायला मी लेट होतोय आणि मी कायम ट्रेनच लेट झाली, ट्रॅफिकच लागला. हे माझं जर परसेप्शन असेल, तर मला जर हे बदलायचं असेल, तर माझं परसेप्शन काय? आय एम लेट बिकॉज आय एम अनेबल टू कॅल्क्युलेट द ऑब्स्टॅकल्स. द मोमेंट आय डू वर्क ऑन दिस, मी लेट झालोय. ह्या मोमेंटवरती आपण जेव्हा येतो, की इन्स्टेड ऑफ मला लेट झालाय, दोन्हीमध्ये डिफरन्स आहे.
मला लेट झालाय हे कुठेतरी Passive आहे. एक्सटर्नल याच्यात ब्लेम्स येतात आणि मी लेट झालोय इथे माझी आपण जबाबदारी आहे. जबाबदारी घेतो. सो इथे परसेप्शन चेंज झालं ना माझं त्याच सिच्युएशन कडे बघण्याचं. अँड दॅट इज द रिझन वी कॅन चेंज द प्रोजेक्शन. नेक्स्ट टाइम आय विल कॅल्क्युलेट की हा किती किती वेळ लागू शकतो आणि त्याप्रमाणे आपण थोडंसं आधी निघू शकतो. अँड दॅट इज हाऊ यू वर्क ऑन युअर एम्पॉवरमेंट. मग हे परसेप्शन आणि प्रोजेक्शन ना, येस. आता आजकाल नात्यांमधला ताणतणाव हा फार मोठा प्रॉब्लेम झालाय. म्हणजे बरोबर. हायपर कनेक्टेड वर्ल्ड मध्ये आपण अधिकाधिक डिस्कनेक्ट होत चाललोय, असं असं झालंय. हो हो हो. तर ह्यातही मला असं वाटतं की ते परसेप्शन आणि प्रोजेक्शनचा खूप भाग असेल. नवरा बायकोंचा प्रॉब्लेम, हम्म. सासू सुनेंचा प्रॉब्लेम, मुलगा वडील किंवा मूल आणि आई. तर तुम्हाला दिसलंय हे असं होताना? आणि हो, माझ्याकडे रिलेशनशिप काउन्सिलिंगसाठी पण केसेस येतात. तर तिथे काही इश्यूज असतात की जिथे लहानपणापासून काय बघितलेलं असतं घरी, ते कुठेतरी इंटरनल प्रोग्रामिंग झालेलं असतं, की सासू अशीच वागली असणार, नवरा मेल असाच वागत असणार आणि त्याला मी अशा प्रकारे डील केलं पाहिजे. मग कुठेतरी ते डॉमिनेटिंग असतं, कुठेतरी ते सबमिसिव्ह असतं आणि हे वाईस वर्सा. इट इज नॉट डिपेंडंट ऑन जेंडर. हो, बरोबर आहे, अर्थातच. हां. मेल्स पण, की म्हणजे त्यांनी घरातल्या स्त्रियांना वावरताना कसं बघितलंय, त्यामुळे त्यांचा स्त्रियांकडे बघण्याचा एक दृष्टिकोन झालेला असतो. जसं फिमेल्सनी घरातल्या पुरुषांना वावरताना बघितलंय, तसा त्यांचा दृष्टिकोन झालेला असतो. अँड एव्हरीवन इज ऑपरेटिंग फ्रॉम धिस परसेप्शन. अगेन इथे NLP मध्ये इतक्या सगळ्या गोष्टी तंतोतंत अप्लाय होतात. म्हणजे अगदी सिंपल, म्हणजे पहिलं आम्ही ज्याला प्रीसपोजिशन शिकवतो NLP मध्ये, पहिलं प्रीसपोजिशन हे आहे की एव्हरी इंडिव्हिज्युअल इज हॅव्हिंग अ डिफरंट मॉडेल ऑफ द वर्ल्ड. म्हणजे त्यांचं जे इंटरनल प्रोग्रामिंग झालेलं असतं हे प्रत्येकाचं वेगळं असतं आणि ते युनिक असतं. बरं. द मोमेंट यू एक्सेप्ट धिस, मी पहिले काउन्सिलिंग मधल्या पहिल्या 2 सेशन मध्ये मी हेच सांगतो, की पहिले तर हे तुम्ही एकमेकांच्या बाबतीत एक्सेप्ट करा की तुम्ही दोघं वेगळे आहात. तुम्ही भले फ्रेंड्स असून सगळं जे काही तुम्ही लव्ह मॅरेज मधून येऊन वगैरे तरी पण यू आर डिफरंट एंटिटीज ऑल टुगेदर. तुमचं घडवणूक ही वेगळी झालेली आहे. आणि सेकंड प्रीसपोजिशन इमिजिएटली आफ्टर द फर्स्ट सपोजिशन इज रिस्पेक्ट युअर क्लायंट्स मॉडेल ऑफ द वर्ल्ड. इथे क्लायंट म्हणजे एनी अदर पर्सन. बरं. नवरा बायकोमध्ये पण द अदर पर्सन इज क्लायंट. सो द मोमेंट यू रिस्पेक्ट की बाबा ह्याचं जडणघडण किंवा ह्याचं मॉडेल ऑफ द वर्ल्डच वेगळं आहे, इमिजिएटली आपण भांडायच्या ऐवजी बाबा तुझं काय विचारसरणी आहे, तू वी गेट इनटू जगाकडे डायलॉग. तू जगाकडे वेगळ्या दृष्टिकोनातनं बघत हां. असल्यामुळे तू जे काही वागलाय ते मला आवडलं नाहीये, पण त्यामागे कारण हे की तू जगाकडे बघतोच वेगळ्या दृष्टीतनं. मग ते काय मला समजून सांग, म्हणजे राईट. मला समजेल. अरे मग बापरे! इथे कसं होतं की डायलॉग एस्टॅब्लिश होतो आणि डायलॉग एस्टॅब्लिश झाल्यामुळे डिबेटचे चान्सेस कमी होतात. बिकॉज देन यू आर ट्राइंग टू अंडरस्टँड ईच अदर. Yes. And when it comes to understanding, it is not just about understanding how the person operates. It is also understanding how his model of the world is working. बरं. म्हणजे त्याचं जडणघडणच वेगळ्या पद्धतीने झालंय. आणि म्हणजे आपल्याकडे पूर्वी असं असायचं की लहानपणी लग्न व्हायची. त्यामुळे इकडून तिकडे जेव्हा सासरी मुलगी जायची, शी वॉज एबल टू अडॅप्ट व्हेरी क्विकली टू देअर कस्टम्स अँड ट्रेडिशन्स. त्यामुळे मुलगा आणि मुलगी जडणघडण एकत्र झाली आहे. एक्झॅक्टली. त्यामुळे तो जो फरक तो मिनिमाइज झालाय, तो कमी झाला. मिनिमाइज झाला. तर असे पण काही रिझन्स होते असतील. हा, राईट. सो ह्या सगळ्या ह्याच्यात ना, म्हणजे मी रिलेशनशिप काउन्सिलिंग जेव्हा करत असतो तेव्हा जसं मी हे एक उदाहरण दिलं, तसंच दुसरं उदाहरण हे पण असतं की यू हॅव टू कीप युअर गोल्स डिफरंट. यू कांट बी इच अदर्स गोल. अरे बापरे, हे धक्कादायक आहे. बरं. म्हणजे फॉर एक्झाम्पल की मला आयुष्यात काय करायचंय हे मी एक्सप्लिसिटली सांगणं आणि जाणून घेणं की तुला आयुष्यात काय करायचं आणि त्याला एकमेकांना सपोर्ट करणं इज ऍक्च्युली अंडरस्टँडिंग. आपला सुरुवातीला गोल असा असतो व्हेन यू आर इन द इन्फॅच्युएशन, इन द लव्ह, बस तू ही तू. आणि म्हणजे दोन्ही तू, म्हणजे तू ही तू, हाँ तू और मैं एक दूसरे के लिए, आणि हम दोनों को एक ही चीज चाहिए. हाँ.
वो कैसा होगा? आणि इव्हेंच्युअली कसं होतं की जोपर्यंत ते एकत्र एका छताखाली राहायला येत नाहीत तोपर्यंत सवयी कळलेल्या नसतात. मग सवयी कळायला लागल्यावरती मग तो प्रश्न येतो, तू बदल गया. व्हॉट एव्हर, फिमेल और मेल, तू बदल गई. असं. पण ऍक्च्युली ते असतात तसेच, बिकॉज इन दॅट लव्ह, इन दॅट इन्फॅच्युएशन सिच्युएशन, दे आर इन दॅट झोन ऑफ इम्प्रेसिंग मे बी. इम्प्रेसिंग अँड अंडरस्टँडिंग ऑल्सो. म्हणजे हा, असंही होतं की मी इम्प्रेस करायचा प्रयत्न करतोय आणि ऍट द सेम टाइम मी त्या गोड गोड ह्याच्यात असल्यामुळे हा, थोडं समजून घेतोय, थोडं ऍडजस्ट Right. करतोय, असं आपोआपच होतं. आणि मग एका पॉइंटला असं होतं की माय ट्रू सेल्फ पॉप्स अप. आणि मग कधी तर बाहेर येणार आहे. हे जर समोर आलेलं नसेल, हे तू असा नव्हता आधी, तू अशी नव्हतीस आधी, असं कुठेतरी व्हायला लागतं. आणि मग इथे आपण NLP मध्ये जेव्हा काही काही गोष्टी समजून घेतो तेव्हा आपण त्यांचे इंटरनल रिप्रेझेंटेशन्स काय आहेत हे बघतो. म्हणजे आता इथे एक मोठा भाग असा असतो, कुंडली मॅचिंग होतं आपल्याकडे. हो. NLP मध्ये आम्ही एक इंटरनल रिप्रेझेंटेशन मॅच करण्याची टेस्ट आहे. बरं. त्या टेस्टमधून कळतं की प्रायमरीली तो व्यक्ती इन्फॉर्मेशन घेताना किंवा देताना व्हिज्युअल मोडॅलिटीचा यूज करतोय, ऑडिटरी मोडॅलिटीचा यूज करतोय का कायनॅस्थेटिक मोडॅलिटीचा यूज करतोय. हे थोडं मराठीत सांगता का? नक्कीच. सो Visual म्हणजे काय? एखादी आपण टेस्ट करतो, हां. टेस्ट केल्यावरती एखादी व्यक्ती जर व्हिज्युअल असेल तर साधारण बोलताना कॅन यू सी द बिगर पिक्चर ऑफ व्हॉट आय एम टॉकिंग अबाउट. ही टॉक्स इन टर्म्स ऑफ इमेजेस, पिक्चर्स, कलर्स भरपूरदा. आणि अशा व्यक्तींशी डील करताना त्यांना दाखवावं लागतं. आणि जर दुसरी व्यक्ती ऑडिटरी असेल तर त्या व्यक्तीला सांगण्याची सवय असते, ऐकण्याची सवय असते, दाखवण्याची नसते. म्हणजे एक एक्झाम्पल द्यायचं झालं, आपण असा लेट्स गेट आउट ऑफ दिस कपलच्या थोडंसं बाहेर हो, येऊया, वेगळं उदाहरण घेऊया. एम्प्लॉयर एम्प्लॉई मध्ये जाऊया. ओके. हम्म. ओके. सो एम्प्लॉई इज अन ऑडिटरी पर्सन, बरं. एम्प्लॉयर इज अ व्हिज्युअल पर्सन. ठीक आहे. म्हणजे बाय इंटरनल असतात. आणि ह्याच्यात कसं आहे, नथिंग इज रॉंग ऑर राईट. हो हो, नाही हो. व्हिज्युअल असू शकतो, ऑडिटरी असू शकतो, त्याची मॅक्झिमम जो स्कोर येतो त्याप्रमाणे आपण ठरवतो की ती व्यक्ती व्हिज्युअल आहे का ऑडिटरी आहे का कायनॅस्थेटिक आहे का ऑडिटरी डिजिटल आहे. पण जनरली यू आर सेइंग की एम्प्लॉयर असं नाहीये ना की नाही हां, नाही, हे असं फक्त काही उदाहरण एक आहे. उदाहरण. ठीक आहे. हां, ओके. सो मग तो व्हिज्युअल्स वाला जो एम्प्लॉयर आहे तो प्रेझेंटेशन पाठवतो, फ्लोचार्ट पाठवतो. ओके. तो एम्प्लॉई जो आहे तो ऑडिटरी आहे, त्याला बघून ती इन्फॉर्मेशनच घेता येत नाहीये. अँड ही इज एक्सपेक्टिंग की तुम्ही मला सांगा ना काय करायचं आहे. यू हॅव अ डायलॉग, हॅव अ कॉन्व्हर्सेशन. कारण ते जेव्हा कॉन्व्हर्सेशन येतं तो साऊंड आय एम एबल टू प्रोसेस. आणि मग इथे काय होतं, यार वो एम्प्लॉई समजता ही नाही, अरे वो बॉस समजा ही नाही पाता, असं कुठेतरी होतं. आणि मग तिथे ती हार्मनी डिस्टर्ब होते. अच्छा. सो इथे आपल्याला जर ही आयडिया असेल की आपल्या एम्प्लॉईजचं, आपल्या पार्टनर्सचं किंवा आपण ज्यांच्याबरोबर काम करतो त्यांची साधारण आपल्याला जर अंदाज असेल त्यांची इंटरनल रिप्रेझेंटेशन सिस्टम काय आहे, तर आपण त्या पद्धतीने त्यांना इन्फॉर्मेशन देऊ शकतो. आपल्याला आपली इंटरनल रिप्रेझेंटेशन सिस्टम माहिती असेल तर आपण त्या पद्धतीने इन्फॉर्मेशन घेऊ शकतो. सो तिथे कसं होतं की हे असल्यामुळे जेव्हा आपल्याला ही क्लॅरिटी असते की माय internal representational system is visual. So I'll ask Omkar, can you just give me a flowchart of how we are going to go ahead? Omkar being an auditory, हे बघ कसं आहे ना रोहित, की आपण हे करणार आहोत, हे करणार आहोत, हे करणार आहोत, हे करणार आहोत. I agree to you, Omkar. I need a flowchart. Being a visual person, I'll ask for some image, a presentation. You will ask for a conversation if you are an auditory person. A kinesthetic person will ask for, एक काम करतो मी हे करतो and then you check and let me know whether it is right or wrong. करणं, ऍक्शन वरती फोकस. बरोबर. कायनेस्थेटिक इज अबाउट फिलिंग अँड ऍक्शन्स. बर. बापरे. असे प्रकार असतात. असे डिकोड करू शकता लोकांना जस्ट विथ दिस इंटरनल रिप्रेझेंटेशनल सिस्टम. And just decode people.
म्हणजे आम्ही जेव्हा सेशन्समध्ये हे टेस्ट कंडक्ट करतो आणि मग जो स्कोर्स आलेला असतो त्याच्यावरती जेव्हा डिस्कशन्स होतात ना, इतकं अमेझिंग पद्धतीने लोक असे ऑस्ट्रक असतात. अरे ह्यांनी तर आपली कुंडली सांगितली, की हाऊ वी आर टेकिंग इन इन्फॉर्मेशन, हाऊ वी आर गिव्हिंग इन्फॉर्मेशन. आणि हे खूप सेल्समध्ये वापरलं जातं, बरोबर आहे. की समोरचा कसा आहे ओळखून मग त्याला हां, की तुम्हाला मी दाखवू का तुम्हाला याच्याबद्दल सांगू का तुम्ही हे घालून बघता? अच्छा, तो व्यक्ती म्हणला, "नाही जरा सांगा ना काय फायबर आहे, कसं आहे?" अच्छा, ओके. The salesperson who is actually very good, whether he has done NLP or not, in understanding with his awareness, picking up ki this person wants to listen, व्हर्बली अंडरस्टँड. listen. हां. Then he will speak more, converse more. सेल होण्याचे चान्सेस वाढतात. जर तो बोलला की नाही मी घालून बघतो, मला ना ते असं टोचलं वगैरे तर आवडत नाही फॅब्रिक. सो मग त्या केसमध्ये अरे पहन के देखो ना, क्या प्रॉब्लेम है? बिंदास. आणि मुंबईमध्ये तर आपला डायलॉग आहे, देखने में क्या ही जाता है. सो इट डिपेंड्स ऑन दॅट. आणि हे सगळीकडे इम्प्लिमेंट करता येऊ शकतं. सो हा एक भाग झाला. त्याच्यानंतर अजून एक भाग जो असतो NLP मध्ये एक अँकरिंग नावाची टेक्निक आहे. विथ दॅट टेक्निक त्याच्या वेगवेगळे पॅटर्न्स आपण क्रिएट करतो NLP मध्ये. ज्या पॅटर्न्समुळे आपल्याला मदत होते ज्या सिच्युएशनला जसा स्टेट ऑफ माइंड पाहिजे, तो विदिन अ स्नॅप ऑफ फिंगर्स यू कॅन ब्रिंग इट. बरं. अँकरिंग. अँकरिंग. एक सिम्पलसं आपण आता डेमॉन्स्ट्रेशन करू शकतो इफ यू आर फाईन विथ इट. ॲब्सोल्युटली. ओके. सो which positive state would you like to anchor? एखादा पॉझिटिव्ह स्टेट की जो अँकर केला आणि जो नंतर वापरता आला, तर दॅट विल बी व्हेरी हेल्पफुल टू यू. मला थोडे उदाहरण देता का पॉझिटिव्ह स्टेट्स काय काय? पॉझिटिव्ह स्टेट्स म्हणजे यू कॅन बी कॉन्फिडंट, यू कॅन बी हॅपी. त्याच्यानंतर यू कॅन बी लाईक फील गुड, पॉझिटिव्ह म्हणजे असं. माझ्या सो काय होतं, आय एम हँडलिंग टू मेनी थिंग्स सायमल्टेनियसली मोस्ट ऑफ द टाइम्स. त्यामुळे खूप गोष्टी असल्यामुळे गोंधळ होतो विचारांचा. हां. मला तो असा सुटलेला पाहिजे. अच्छा, गोंधळ सुटलेला पाहिजे. मग त्यावेळीस ते कुठलंही काम करण्याआधी हाऊ शुड बी युअर स्टेट ऑफ माइंड? शांत पाहिजे, फोकस्ड पाहिजे. आपण शांत घेऊया टू बिगिन विथ. फोकस्ड चालेल का शांत? शांत हा पहिला आला. ठीक आहे. आणि व्हेन वी डील विथ NLP पहिलं जे येतं दॅट इज कम्स फ्रॉम Okay. अनकॉन्शियस. अच्छा, बरं. चालेल. शांत. येस. सो त्यासाठी आपल्याला काय करायचंय, जस्ट थिंक ऑफ अ सिच्युएशन इन युअर लाईफ वेअर यू हॅव एक्सपिरियन्स शांत. बापरे, फार विचार करावा लागणार आहे. हो, कधीतरी असं नाही, आयुष्यामध्ये obviously, घडलं yeah, असेल. येस 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 की त्या सिच्युएशन मध्ये ना प्रचंड शांतता जाणवलेली आहे. हो. राईट. ओके. Now start reliving that situation as if you are in that situation. And the moment you start feeling that शांतता inside, जसं तुम्हाला शांत वाटायला लागतंय, इमिजिएटली उजव्या हाताचा अंगठा आणि पहिलं बोट पिंच राईट आणि थोडंसं प्रेस करा. अँड कीप फिलिंग दॅट फिलिंग ऑफ शांत. आणि जसं तुम्हाला वाटेल की ही शांतता, हा स्टेट ऑफ माइंड पीकला पोचलाय, म्हणजे ह्याच्यापेक्षा शांत मला अजून वाटूच शकत नाही, त्या मोमेंटला जस्ट रिलीज द फिंगर. वंडरफुल. आपण या सगळ्यावरती हे सगळं डेमॉन्स्ट्रेशन्स वगैरे करतोय. हे डेमॉन्स्ट्रेशन्स एवढ्यासाठी असतात की पटकन अँकरिंग म्हणजे काय हे समजत नाही. ओके. सो हा एक ब्रेक स्टेट असतो. नाव यू जस्ट टच युअर फिंगर अँड थंब ऑफ द सेम हँड इन द सेम वे. How are you feeling inside? Are you able to feel that शांतता? ह्या मुवमेंट बरोबर ते जोडलं गेलं. दॅट इज अँकरिंग. असे आपण स्टेट्स अँकर करू शकतो, पॉझिटिव्ह स्टेट्स खास करून. आणि निगेटिव्ह स्टेट्स हे कधी कधी अँकर होतात. म्हणजे एक एक्झाम्पल द्यायचं झालं, एखादं जुनं गाणं बघून रडायला येतं, नाचायला लागतो, काही होऊ शकतं आणि ते अँकर झालेलं असतं. कारण ते जेव्हा ऐकलं तेव्हा काहीतरी घडलं होतं. Yes, हो, हे तर मला येस. बरोबर आहे. सो असे वेगवेगळे अननोईंगली नॅचरल अँकर्स क्रिएट झालेले असतात. कधी कधी ते हेल्पफुल असतात, कधी कधी ते त्रासदायक असतात.
सो त्रासदायक असेल तर ते काढून टाका NLPचा वापर करून. अच्छा, म्हणजे NLPचा वापर करून हे असे नकारात्मक अँकर तोडता येतात. येस, तोडता येतात. जसा आपण अँकर क्रिएट केला तसाच एका पॉझिटिव्ह अँकरच्या मदतीने आपण दुसरा निगेटिव्ह अँकर तोडू शकतो. बरं. थोडं मी परत रिलेशनशिप्स कडे येतो. Yes. तर रिलेशनशिप्स मध्ये या अँकरिंगचा फायदा होतो हो, नक्कीच, स्ट्रेस दूर नक्कीच, करण्यात वगैरे? नक्कीच, नक्कीच. एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर हे आम्ही आमच्या ट्रेनिंग्समध्ये पण सांगतो, की तुमचा क्लायंट असू द्या. आता आपण इथे क्लायंट म्हणूयात. जरी पार्टनर्स असेल तरी क्लायंट म्हणून आपण संबोधूयात. तो जर एखाद्या सॅड स्टेटमध्ये असेल, तर आपण काय करतो, की पटकन अनावधानाने पाठीवरती थाप मारतो किंवा एक असं कम्फर्टिंग हो, असं जेस्चर करतो. हो. त्या ह्याच्यात काय होतं ना, तुमचं आणि त्या व्यक्तीच्या सॅड स्टेट टच अँकर होण्याचे चान्सेस असतात. म्हणजे मी त्याला शांत करण्याची मूव्हमेंट करणं हां. आणि तो स्ट्रेस मध्ये असणं हां. हे लिंक झालंय. हां. म्हणजे इथे तुमचा टच, तुम्हाला काय करायचंय हा तेच- बाजूला राहिला. हो. जस्ट तुमचा टच इज गेटिंग अँकर्ड विथ हिज स्टेट ऑफ बीइंग सॅड. त्यामुळे पुढे जाऊन असं होऊ शकतं की अरे या व्यक्तीला टच केलं की हा सॅड होतो यार, मग तो व्यक्ती असं म्हणतो नको यार ह्या व्यक्तीला, त्याच्या जवळ नको जायचं म्हणजे हां. हो. असं पण होतं. आणि त्यामुळे आम्ही आमच्या कोचेस आणि काउन्सिलर्सला जेव्हा आम्ही NLP शिकवत असतो, आम्ही सांगतो की जेव्हा क्लायंटनी जर तुमचा ड्युरिंग द सेशन तुम्हाला टच केलं तर दॅट इज फाईन. बिकॉज ते त्या स्टेटमधून करतायत. तो अँकर होत नसतो. पण तेच जर तुम्ही केलं, ते रडतायत म्हणून अरे, तर दॅट गेट्स अँकर्ड बिकॉज दॅट बापरे. इज अ युनिक टच. हम्म. एवढं ते अँकरिंग खूप इफेक्टिव्ह आहे. आणि हे काउन्सिलिंग्समध्ये ना आपण मग ह्याचाच वापर कसा करू शकतो? तो त्या व्यक्तीला जर खूप छान वाटत असेल, इफ दे आर लाइक अरे तू ही तो सब कुछ है, ह्या स्टेटमध्ये असेल, पटकन हात पकडा, पटकन खांद्यावरती हात ठेवा. त्याला जेव्हा चांगलं वाटतंय हां, तेव्हा तेव्हा तुमचं- जाणून बुजून करा. अच्छा. तो स्टेट अँकर होतो. आणि जेव्हा मग तो सॅड असतो तेव्हा आणि तुम्ही त्याच प्रकारे हात धरता, तर ते सॅडनेस मधून हॅपीनेस मध्ये किंवा पॉझिटिव्ह इमोशन मध्ये जाण्यासाठी मदत होते. सो हे एवढं छोटं टेक्निक आहे, पण ते इतकं पॉवरफुल आहे की इट क्रिएट्स मॅजिक. बऱ्याचदा असं म्हटलं जातं NLP इज मॅजिकल. ऍक्च्युअली इट इज सायन्स, की पॉझिटिव्ह स्टेट्स अँकर करून रिलेशन अजून स्ट्रॉंग करणं. आणि हे मुलांच्या बाबतीत सुद्धा आपण करू शकतो. मी तेच विचारणार होतो की पेरेंटिंग मध्ये हे येस. नक्कीच. आणि दुसरं म्हणजे व्हेन इट कम्स टू NLP इज ऑल अबाउट लिंग्विस्टिक्स. जसं मी म्हटलं, तसं मुलांना ओरडताना माझे काही Instagramवरती मी असे व्हिडिओज पण केलेले, की शक्यतो जेव्हा आपण ओरडत असतो ना, त्याच्यातनं जी इन्स्ट्रक्शन जात असते ना, ती निगेटिव्ह असते. करू नको. करू नको किंवा एकदम साधं व्हेन इट कम्स टू पॅरेंटिंग, एक खूप साधं एक्झाम्पल द्यायचं झालं म्हणजे अभ्यास कर नाही तर फेल होशील. सिंपल स्टेटमेंट आहे. पण आपण हे ओरडून, चिडून सांगतो. कुठेतरी त्या लहान मुलाच्या डोक्यात ते अँकर होतं. त्याऐवजी माझं फक्त एवढंच सांगणं आहे, की ते स्टेटमेंट बदला. अरे अभ्यास कर, चांगले मार्क मिळतील. आपल्याला शेवटी काय हवंय, की त्या पाल्याचे मार्क चांगले यावे किंवा त्यांनी चांगली वर्तणूक करावी. इव्हन अरे सांभाळून जा नाही तर फोडशील. कपबशी घेऊन जात असेल किंवा एखादा काचेचं भांड, मग त्यापेक्षा सांभाळून जा, व्यवस्थित नेशील. एवढासाच चेंज आहे. इथे NLP सांगतं की when you are using the NLP language, you are focusing on what to do instead of what not to do. Because NLP says mind is staying away from processing negatives. म्हणजे काय? माइंड इज Staying away from processing negatives. अगदी लेमन stay away. लँग्वेज हां, म्हणजे हां, सांगायचं हां. झालं तर माइंड निगेटिव्ह प्रोसेस करत नाही. पण ह्यालाच आपण आता NLP लँग्वेज यूज केली, की माइंड स्टेज अवे फ्रॉम प्रोसेसिंग निगेटिव्ह. ओके. असं. त्यामुळे कसं होतं, हे नाही करायचं. मग काय? वाईड आहे. मग काय फोकस कशावरती जातो? सब्जेक्टवरती आणि तेच केलं जातं. ते जे नाही म्हणतात डोंट थिंक हां. व्हाईट एलिफंट येस. असं. अँड यू एंड अप थिंकिंग अबाउट द व्हाईट एलिफंट. हे जे अँकरिंग बद्दल बोललात ना, आता प्रेमभंग, बॅड ब्रेकअप्स,
म्हणजे मी खूप जणांना बघतो की ते कित्येक वर्ष ते दुःख घेऊन चालतात. आता ती व्यक्ती तर लाईफमध्ये नाहीये, बरोबर. पण त्या आठवणी, त्याचा झालेला तो नकारात्मक परिणाम हा NLPचा वापर करून दूर करता येतो. हो, नक्कीच येऊ शकतो जर त्या व्यक्तीची तयारी असेल तर. बरं. म्हणजे कारण NLPमध्ये आम्ही काय सांगतो, की क्लायंट जर विलिंग नसेल, तर पहिले वर्क ऑन हेल्प हिम टू गेट दॅट विलिंगनेस. आय वॉन्ट टू कम आउट ऑफ दिस सिच्युएशन. इफ ही डिसाइड्स की येस आय वॉन्ट टू कम आउट ऑफ दिस सिच्युएशन, NLP हॅज गॉट एन नंबर ऑफ टूल्स. बरं. जसं एक अँकरिंगचं सांगितलं मी, की असोसिएशन जे झालेलं आहे, तेच आपण तिथे ब्रेक करू शकतो. पण कसं करणार? आता ब्रेकअप झाली ती व्यक्ती तर नाहीये ना? व्यक्ती नाहीये. आपल्या मनात ब्रेकअपमुळे झालेला इमोशनल कनेक्ट जो असतो, हां. म्हणजे ही व्यक्ती नाहीये म्हणून मला सॅड वाटणं. बरोबर. तर त्या सॅड वाटण्याच्या ऐवजी मला काय वाटलं पाहिजे? न्यूट्रल वाटलं पाहिजे. मे बी आय शुड बी ओके विथ इट. ओकेनेस वाटला पाहिजे. हे आपण असे स्टेट्स आयडेंटिफाय करून ते अँकर करू शकतो. कसे काही सांगता? जसं मी आता हे जे सांगितलं ना, बरं. तसंच वेगवेगळ्या पद्धतीने आपण कायनेस्थेटिक अँकर सेट करू शकतो असं. म्हणजे त्या व्यक्तीचा विचार कर आणि चांगल्या इमोशनचा विचार कर असं काही? समवॉट. कारण कसं आहे, की हे आता इथे डेमो द्यायचं झालं तर इट विल बी टू मच ऑफ बरं, टाईम. बरं. सो अँकरिंगचा वापर इथे होतो, की जिथे आपण जसं मी सांगितलं गाणं जसं असोसिएट झालेलं हां, असतं, हां, ते हां. जसं आपण तोडतो, तसंच इथे त्या व्यक्तीच्या आठवणीमुळे जे इमोशन क्रिएट होतं, आपण त्या इमोशनवरती काम करतो. त्या व्यक्तीच्या आठवणीवरती नाही. जेणेकरून ते इमोशनच जर गायब झालं, तर आठवणीचा त्रास शून्य होणार. करेक्ट. आठवण असेल का? तर हो. असेल. बिकॉज वी कॅनॉट डिलीट मेमरीज. बरोबर. बरोबर. पण त्याचा जो त्याचा त्रास, नकारात्मक प्रभाव प्रभाव जो आहे तो घालवतो आपण. अच्छा. सो बऱ्याचदा हे जे अँकरिंग म्हणतो ना आपण, त्याचा वापर ना कुठेतरी प्रोडक्टिव्हिटीसाठी पण यूज होऊ शकतो, की एखादी व्यक्ती प्रोडक्टिव्ह नसेल, तर त्याच्या मागचं रिझन प्रत्येक वेळेस स्किल्स नसतं. इट इज अबाउट ना इमोशनल स्टेट, बिहेवियरल पॅटर्न, बिहेवियरल इश्यूज, बिलीफ सिस्टम इश्यूज. हे प्रोडक्टिव्हिटी रिलेटेड इश्यूज जे आहेत ना, ते देखील आपण NLPनी सॉर्ट आउट करू शकतो. बरं. म्हणजे एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर, एक व्यक्ती सेल्स करू शकत नाही. त्यामुळे त्याची प्रोडक्टिव्हिटी हॅम्पर होते. बरोबर आहे. हे फार एकदम हो. सगळ्यांना समजण्यासारखं एक एक्झाम्पल आहे. कारण कुठे ना कुठेतरी कोणी ना कुठेतरी सेल्स करत असतं. आणि इथे जेव्हा आपण त्याच्या बिलीफ सिस्टमवरती काम करतो, बाय सेटिंग अप अँकर्स, बाय गिव्हिंग अफर्मेशन्स, की बाबा येस यू कॅन डू सेल्स. त्यामुळे काय होतं, की त्याचं जे इंटरनल रिप्रेझेंटेशन असतं अबाउट हिमसेल्फ डुइंग सेल्स चेंजेस. त्याच्यामुळे त्याचा स्टेट ऑफ माइंड बदलतो, की अरे हां, ठीक आहे करून बघूयात. त्यामुळे त्याचं बिहेवियर तो सेल्सला जे असा बसतो, तो थोडासा असा जरी बसला, तरी समोरच्यावरती त्याचा जो एक प्रभाव पडणं असतं, इन्फ्लुअन्स जे असतं, ते बदलतं. त्यामुळे रिझल्ट जो अपेक्षित असतो, तो यायला लागतो. आणि मग पुन्हा बिलीफ काय बनते, यार मी करू रिझल्ट येतोय शकतोय. रिइन्फोर्स झाला ना. बरोबर. मी करू शकतोय. मग तो अजून त्याच्यावरती काम करत जातो. आणि अशा प्रकारे आपण प्रोडक्टिव्हिटी एन्हान्स करू शकतो. बिलीफ सिस्टम्सवरती काम करून, बिहेवियरल इश्यूजवरती. म्हणजे मी चिडका आहे, म्हणजे मला कोणी 2दा गोष्ट सांगितली, की मला खूप राग येतो. पण आता ही 2दा गोष्ट सांगणं हा प्रॉब्लेम नाहीये. राग येतो हा प्रॉब्लेम आहे. सो इफ वी गो अँड वर्क आउट ऑन द इमोशन अँगर, his anger will come down, because of which he will be in the listening mode. He will be in the action mode. तो जास्त गोष्टी करायला लागेल. जो त्याचा अँगर हा प्रॉब्लेम होता, तो आपण काढूनच टाकला. सो आपोआपच त्याची प्रोडक्टिव्हिटी वाढली. म्हणजे एखादं काम करायला बसलं ना, की मला ना टेन्शन येतं, बर्डन येतं, एन्झायटी येते. मग माझी प्रोडक्टिव्हिटी अफेक्ट होते. पण त्याऐवजी जसं मी हा एक स्टेप सांगितला ना, असे आपण मल्टिपल अँकर्स क्रिएट करू शकतो. जस्ट बिफोर स्टार्टिंग द वर्क यू सेट दॅट अँकर, फायर दॅट अँकर. जो स्टेट ऑफ माइंड पाहिजे तो आला, की ऑब्व्हियसली तुमचं काम चांगलं होणार, तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढणार. सो असं मल्टिपल एरियाजमध्ये NLPचा वापर होतो. अफर्मेशन्स हा NLP मधला भाग आहे का? NLP बेसिकली म्हणायचं झालं ना, तर इट इज क्रिएटेड बाय स्टडीइंग सक्सेसफुल पीपल. सक्सेसफुल पीपल जे काही करतात. सो अफर्मेशन्स इज वन ऑफ इट. हो ना, म्हणजे अफर्मेशन येस. वापरलं जातं NLP मध्ये. येस, येस. हां. ते वापरण्यासाठी
आम्ही अजून त्याच्यात थोडंसं डेप्थमध्ये जातो, की तुमचं जे इंटरनल रिप्रेझेंटेशन आहे, त्याच्यात अफर्मेशन्स घ्या. थोडं अफर्मेशनचा प्रॉब्लेम काय आहे ना, हां. की हो मी सेल्स करू शकतो. हे आरशासमोर उभं राहून बोलणं हं, वगैरे. हं, हं. पण काल मी शिव्या खाऊन आलोय 100 हं. जणांच्या. तर मी जी स्वतःची सेल्फ इमेज हं. तयार करू पाहतोय हं. ती आणि माझं आजचं वास्तव हं. यात इतका मोठा गॅप हं. असतो, की ते रिइन्फोर्स नाही होत. बरोबर. आता इथे अफर्मेशन्स ॲक्चुअली काम नाही करणार. बिकॉज मला जे वाईट वाटलंय काल शिव्या खाल्ल्यामुळे, त्याच्यावरती पहिले काम झालं पाहिजे ना. बरं. NLP टीचेस यू टू नलिफाय दॅट. की मला जे वाईट वाटलंय, ते मी फेल्युअर म्हणून बघण्याच्या ऐवजी मी ते फीडबॅक म्हणून बघतो. बरं. द मोमेंट यू चेंज युअर पर्स्पेक्टिव्ह, यू स्टार्ट लुकिंग ॲट युअरसेल्फ इन अ डिफरंट वे. ओके, आता हा फीडबॅक आलाय, मी शिव्या पडल्यात. तर मी बॉसला तर सांगू शकत नाही, बाबा मला शिव्या देऊ नको, मला फीडबॅक द्या. वेन इट कम्स इन लीडरशिप कोचिंग, आपण फीडबॅक्स कसे द्यायचे हे शिकवतो. हं. की कशा प्रकारे कन्स्ट्रक्टिव्ह फीडबॅक दिल्यावरती समोरचा घेणारा ते पॉझिटिव्हली घेऊन त्याच्यावरती काम करेल. हं. सो जेव्हा ती व्यक्ती हे समजते की नाव आय एम फीलिंग बॅड अबाउट जी काही शिव्या पडलेल्या आहेत, आय विल डू अँकरिंग, गेट इन टू अ गुड स्टेट, अच्छा. फील पॉझिटिव्ह अबाउट माय सेल्फ. आणि मग जे नलिफाय झाल्यानंतर जर आपण अफर्मेशन्स घेतलं तर ते ऑब्व्हियसली इट विल हेल्प. बरं. दुसरी गोष्ट, माझी इंटरनल जी लँग्वेज आहे, ज्याला आपण इंटरनल रिप्रेझेंटेशनला आपण सोप्या भाषेत म्हणूयात माइंड लँग्वेज. माझी माइंड लँग्वेज व्हिज्युअल आहे आणि मी जोरजोराने मोठ्यांदी म्हणून अफर्मेशन्स घेतोय. इथे काही घुसणारच नाही. त्यापेक्षा मला ते व्हिज्युअलाइज करायला लागणार आहे. मी ऑडिटरी असेल आणि मी व्हिज्युअलायझेशन, व्हिजन बोर्ड केलं, ऑडिटरीला ते पल्लेच नाही पडणार. जर कायनेस्थेटिक असेल तर मला त्याच्याशी काहीतरी एक ऍक्शन अटॅच करायला लागेल, फील करायला लागेल की व्हेन आय से आय एम हॅपी, आय एम कॉन्फिडंट, आय हॅव टू फील दॅट. ओके. So if you don't feel it, and if you just keep visualizing, if you just keep talking, it's not going to work. म्हणजे कायनेस्थेटिक मध्ये ते करणं आणि केल्यानंतर जे वाटलंय ते हां. वाटणं असं हे. Yes. हं. Kinesthetic is all about doing and feeling. पण मग व्हिज्युअल मध्ये आणि व्हर्बल काय Auditory. ऑडिटरी यामध्ये फीलिंग येतच असेल ना, का नाही येत ते जास्त? फिलिंग येतं, म्हणजे ह्या चारही गोष्टी प्रत्येकामध्ये असतात. फीलिंग्ज आहेत. हां, हां. वर खाली असतात. म्हणजे अच्छा. मेन प्रोसेसिंग जे होतं ते प्रायमरी रिप्रेझेंटेशनल सिस्टम मधून होतं. बरं. चौथा कोणता आहे? Auditory digital, which is about self-dialogue, internal thinking. These people think a lot because they need facts and figures to process information. मी बहुतेक त्या प्रकारातला आहे. ते कारण आपण बाकी काही म्हणजे केलं तरी अगेन बिईंग एन NLP प्रॅक्टिशनर अँड अ ट्रेनर. प्रॅक्टिशनर ह्याच्यासाठी म्हणलो की मी प्रॅक्टिस करतो. बरं. आम्ही हे पटकन जजमेंट वरती येत नाही. नाही अर्थात बरोबर. हां. मी आपल्या कारण कसं म्हणून होतं, म्हणालो. बरोबर. येस. सो व्हॉट वी डू, अच्छा असं असू शकतं. हो. एक काम करूयात ना, अजून 2-4 क्वेश्चन्स टाकूयात. त्या क्वेश्चन्स मधून अंदाज येतो. दिस इज कॅलिब्रेशन. बरोबर. ते Perfect. मगाशी मी कॅलिब्रेशनचं बोललो होतो ना, हं. की एका ह्याच्यात काहीतरी हे असं असेल त्यापेक्षा 1, 2, 3, 4 या रेफरन्सेस प्रमाणे ही व्यक्ती असं बिहेवियर शोकेस करते. सो ही व्यक्ती अशी असू शकते. बरोबर आहे. आणि असं. शक्यता हीच आहे, की बहुतांश वेळा मला असं वाटतं, की मी असं आहे, पण मी असतो काहीतरी भलताच आणि म्हणूनच प्रॉब्लेम निर्माण होतात. त्यामुळे दॅट इज क्वाईट पॉसिबल. पॉसिबली या. असं. मी थोडं गोल सेटिंगकडे परत येतो. हं. कारण तुम्ही पुस्तकही गोल सेटिंगवरच लिहिलंय. राइट. तर आणि तुम्ही सुरुवातीला म्हणालात सुद्धा, की मला काय हवंय हेच जर नीट माहीत नसेल तर गोंधळ होतो. पण अडचण काय माहितीये का, की मला माझ्या रिलेशनशिप्समध्ये माझं बायकोबरोबरचं नातं चांगलं हवंय हे क्लिअर आहे ना हो. बरोबर. मला माझं मूल शिकायला छान हवंय हे क्लिअर आहे. बरोबर. मला माझ्या बिझनेसमध्ये यश हवंय हेही क्लिअर आहे. बरोबर आहे. मग गोंधळ होतो कुठे नेमका? आता कसं आहे, की मला माझ्या बायको बरोबरचं नातं चांगलं हवंय. ह्याच्यात रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे गोलची, म्हणजे जे आपण स्मार्ट गोल्स म्हणतो, हां. त्यातला एक रिअलिस्टिक असतं, तसंच ते रिस्पॉन्सिबल कोण आहे हे पण असतं. सो आता ती पार्शियल रिस्पॉन्सिबिलिटी बायकोकडे पण आहे. मुलांनी चांगलं शिकावं ह्याची पार्शियल रिस्पॉन्सिबिलिटी मुलाकडे पण जाते. बरोबर. राइट? सो व्हेन यू सेट अप एनी गोल,
यू शुड बी 100% रेस्पॉन्सिबल फॉर दॅट गोल. सो मला माझ्या बायको बरोबर नातं चांगलं हवंय हे माझं विशफुल थिंकिंग झालं. मी माझ्या बायको बरोबर नातं चांगलं करण्यासाठी काय काय केलं करणार पाहिजे आहे? किंवा काय करणार आहे हे गोल सेटिंग असलं पाहिजे. माझ्या मुलाला मी चांगलं करिअर द्यायचंय, मग त्याच्यासाठी मी काय केलं पाहिजे हे माझं गोल सेटिंग पाहिजे, ना की माझ्या मुलांनी चांगलं शिकलं पाहिजे. माझ्या Being बिझनेस specific about what you are येस. going to do. अँड यू शुड बी एबल टू मेजर इट. बरोबर. हो, ते स्मार्ट मध्ये आहे. येस. बरोबर. आणि स्मार्टचाच ना एक NLP मध्ये दुसरा भाग असतो, जो म्हणजे व्हेन वी से द गोल शुड बी स्पेसिफिक. तर आपण एवढ्या स्पेसिफिसिटी मध्ये घुसतो की माइंडला ते कळतच नाही. अँड माइंड वर्क्स लाईक अ चाइल्ड. सो यू हॅव टू कीप युअर गोल सिम्पल ऑल्सो. हो. हं, हं. जसं मेजरेबल असलं पाहिजे तसंच तो मिनिंगफुल असलं पाहिजे. अर्थपूर्ण. आपल्याला त्याचा अर्थ काय लागतोय? फॉर एक्झाम्पल, युअर गोल इज टू अर्न 1 CR. हो. पण माझ्यासाठी गोल तोच ठेवणार. मी बघणार, अरे ओमकारने हा गोल ठेवला ना, मी पण हा गोल ठेवणार. पण माझ्यासाठी तो अर्थपूर्ण आहे का? मिनिंगफुल आहे का? जर माझं सगळं व्यवस्थित भागतंय 1 लाखामध्ये, तर माझ्यासाठी तो अर्थपूर्ण नाहीच आहे. किंवा माझी जर अजून जास्त गरज रिक्वायरमेंट असेल. असेल, तर माझ्यासाठी 1 करोड हे काय भागतंय? मग मी 1 करोडचा गोल ठेवून काय करू? सो इट शुड बी मीनिंगफुल. या मीनिंगफुल असण्यात म्हणजे मी काय समजेन हं, हं, मीनिंगफुलचं, हं. की मला ते खरोखर माझ्या हृदयाच्या जवळचं आहे का? असा माझा राइट, राइट. इंटरप्रिटेशन आहे. मला त्याचा अर्थ जसा हां. माझ्या म्हणजे मला माइंडमधून आई-बाबांसाठी काहीतरी करायचं म्हणून हवंय. हां. मला माझ्या मुलासाठी काहीतरी करायचं हां. म्हणून हवंय. तिथे ती इमोशन इमोशन अटॅच असणं होणं. फार गरजेचं आहे. आणि इमोशन बरोबर त्याची जी डेफिनेशन आहे, ती तुमच्या आतून आलेल्या डेफिनेशनशी मॅच झाली पाहिजे. हं, हं. असं. तुम्ही ज्या ॲज अ काउन्सिलर तुम्ही याला काय काउन्सिलिंग म्हणतात? काय म्हणतात? काउन्सिलिंग पण म्हणतो, कोचिंग. आता जसं मी कोचिंग आणि काउन्सिलिंगमध्ये डिफरन्स आहे. हो, सो म्हणूनच. काउन्सिलर टेल्स यू व्हॉट टू डू. कोच हेल्प्स यू टू आयडेंटिफाय व्हॉट यू शुड डू. डिस्कव्हर रॅदर. तर मग तुम्ही थोडं कोचिंग कोचिंग पण करतो, काउन्सिलिंग पण करतो असं. तर यामध्ये काही असं पेक्युलियर असं कधी सापडलंय, की बापरे! हा माझ्यासाठीच फार मोठा आय ओपनर होता? अ, एक सांगता येईल ह्याच्यात. एक एक्झाम्पल मला आठवतं. एक मॅडम होत्या माझ्याकडे आल्या होत्या, की डेथची न्यूज ऐकली. कुठल्याही, जवळच्याच नाही, बरं. कुठल्याही म्हणजे तिराहीत, आरपार कॉम्प्लेक्सच्या बाहेरचं. तरी पुढचे 3 दिवस जेवण जाणार नाही, रात्री झोप नाही लागणार, सकाळी उठल्यावर डोकं धरणार, ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्या. आणि आम्ही 3 सेशन्स केले त्यांच्याबरोबर. टोटल 6 सेशन्स. एखाद्या स्ट्राँग इमोशनसाठी साधारण एक 6 सेशन तरी लागतात. तर 3 सेशन केल्यावरती ते एका ठिकाणी पिकनिकला गेले होते. शी वॉज इन द मिडल ऑफ द सी, इन द बोट. आणि त्यांच्या मुलींनी त्यांना सांगितलं, "अगं आत्ताच मेसेज आला, आपल्या बिल्डिंगमधले ते हे गेले." अँड शी वॉज लाइक, "अच्छा हो का? ओके." वॉव! अँड दॅट वॉज एन आय ओपनर फॉर मी, की 3 सेशन्समध्ये इतकं? येस. आणि मग त्याच्यामुळे त्यांच्या ज्या काही अतृप्त इच्छा होत्या, अतृप्त इच्छा म्हणजे त्यांना बाईक चालवायची होती. पण बिकॉज ऑफ सम ऑफ दिस फिअर ऑफ डेथ, दिस दॅट, त्यांनी बाईक चालवली होती. शी स्टार्टेड रायडिंग बाईक. त्या ट्रेकिंगला जाऊ लागल्या, कारण त्या फिअरमध्ये एक होतं त्यांची हाईट हां. फोबिया. शी स्टार्टेड टू गो टू म्हणजे ट्रेक्स ऑल्सो. एखाद्याच्या मृत्यूच्या बातमीबरोबर हे सगळं असोसिएट झालं होतं? फिअर असोसिएट झालेलं होतं. बरं. मृत्यूची बातमी वॉज अॅन रिझन. पण जे आपण फिअरवरती काम केलं, बरं. तर त्या रिलेटेड जे काही बाकी फिअर्स होते तेही गेले. आणि हे तर झालं, फिअरवरती काम केलं, फिअरवरती काम झालं. गंमत पुढे होती. त्या मॅडमला मागचे 3 ते 4 महिने, 4 महिने ॲसिडिटीचा त्रास होता, तो कंप्लीटली निघून गेला. शी वॉज एबल टू फील फ्रेश व्हेन शी वेक्स अप इन द मॉर्निंग. वॉव! अँड दॅट वॉज लाइक की. आणि मी हे कधीच क्लेम करत नाही की NLPनी तुमचे जे काही असे ॲसिडिटी रिलेटेड हो. आजार आहेत ते जातात. इमोशन्सवरती काम करतो, त्याच्यामुळे तो सायकोसोमॅटिक इफेक्ट असू शकतो की ते निघून जातंय. सो दिस वॉज वॉव! लाइक
सुपर 3 सेशनमध्ये अँड मिडल ऑफ द सी. मुलगी त्यांना बातमी देते, की "अरे, बिल्डिंग मधलं कोणतरी गेलं." अँड शी इज ओके. जिथे म्हणजे विचार करून सगळं सुन्न पडणारे व्यक्ती, हां, ओके, ठीक आहे. हम्म. हे येणं वॉज अ बिग थिंग. Yeah. ह्याचाच एक दुसरा पण एक एक्झाम्पल देतो. एकदा ना मी एका डॉक्टरकडे गेलो, अगेन अ फ्रेंड, अँड अँकरिंग प्रॅक्टिस करूयात, सुरुवातीचे दिवस होते. अच्छा. म्हणजे आय वॉन्टेड पीपल हू विल लाइक, चल ना माझ्यावरती प्रॅक्टिस कर. अच्छा, हा व्हॉलंटियर्स हां, व्हॉलंटियर्स. गिनी आणि पिग्स तुमच्यासाठी सगळे. मी मुद्दामून गिनी पिग्स हा शब्द नाही, नाही हा होता ते वापरला. गमतीतला, बरोबर आहे. येस. पण दॅट डॉक्टर टोल्ड मी, की मी जेव्हा नाडी बघीन ना, त्यावेळेस ना मला ना एकदम ब्लँक होऊन फोकस करता आलं पाहिजे. अच्छा, बर. धुरंधर डॉक्टर. नाडी बघितल्यावरती वात, पित्त, कफ पटकन मस्त कळायला कळणार. पाहिजे. हा. आणि त्यांनी काय सांगितलं मला, की मी नाडी बघितल्यावरती मला एकदम ब्लँक होऊन फोकस व्हायला पाहिजे. मी अँकर केला स्टेट, बिकॉज दॅट इज अ स्टेट. अँकर केला. म्हणलं आता टेस्ट करूयात. त्यांनी नाडी बघितली, रोहित मला काहीच आठवत नाहीये. आय एम ब्लँक. अरे बापरे. ही गडबड आहे. कारण एका डॉक्टरला ब्लँक, आता त्यांनी जे सांगितलं ब्लँक व्हायचं, मी ते अँकर केलं. अच्छा, ते ब्लँकच झाले. ब्लँक झाले. म्हणजे मला जशी शांतता हवी होती हा तसं न होता ते. हा. सो मग आम्ही त्याच्यानंतर काय केलं, की म्हणलं आपण दुसऱ्या पद्धतीने अँकर करू. सो आम्ही काय अँकर केलं, की जे काही मी अभ्यास केलाय, मला त्याचा गोष्टी सगळ्या डोक्यात राहून, जे अनवॉन्टेड थॉट्स आहेत त्याच्यापासून लांब राहून आय एम एबल टू फोकस. स्पेसिफिक अँकरिंग केलं. हम्म. रिवोक झाल्या सगळ्या गोष्टी. ही वॉज My एबल God. टू अचीव द डिझायर्ड रिझल्ट, की जे मला एकदम फोकसनी नाडी बघता आली पाहिजे. असा हात लावला, टाक 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 गोष्टी आल्या पाहिजेत. त्या आल्या. पण म्हणजे तुम्ही अँकरिंग करताना, कारण एक हो. ॲज अ NLP प्रॅक्टिशनर आम्हाला काय शिकवलं गेलंय, किंवा आम्ही काय शिकवतो, क्लायंट जे सांगेल ते 100% बरोबर. मग त्याच्यानंतर आम्ही हे ऍड केलं, की पुढे जरा विचारा, की तुम्हाला एक्झॅक्टली हेच हवंय का? कारण मी योग्य शब्दात सांगीनच असं नाहीये ना. हा, माझं व्हर्बल कम्युनिकेशन किती स्ट्रॉंग राईट आहे. आणि राईट. कधी कधी काय होतं, की जसं मी म्हणलं, की माझ्या मुलांनी यशस्वी व्हावं, आता ते स्पेसिफिक करणं, प्रिसाइज हा. करणं, तेवढा विचार व्हायला हवा. व्हायला हवं. सो हम्म. ॲज अ काउन्सिलर, ॲज अ कोच, तुमचं हे काम आहे, की तुम्ही राईट क्वेश्चन्स विचारून राईट इन्फॉर्मेशन गॅदर कराल आणि काम कराल. रिलेशनशिप्स मध्ये असे काही आहेत उदाहरणं इंटरेस्टिंग? रिलेशनशिपमध्ये जर सांगायचं झालं तर एक असं होतं, की म्हणजे ते कपल जे माझ्याकडे आलं होतं, दे हॅड वेंट टू ॲक्च्युअल जे रिलेशनशिप काउन्सिलिंग करतात, अशा अशा वगैरे लोकांकडे गेले होते. आणि ते सगळं गेल्यावरती, त्याच्यानंतर सगळं करून झाल्यावरती त्यांनी 1-2 सेशन, 3 सेशन केले, पण त्यांना काही चेंज दिसला नाही. सो दे केम टू मी. आणि मी त्यांच्याबरोबर ॲक्च्युअली स्पीकिंग फक्त क्लॅरिटी कॉल केला होता, की त्यांचा प्रॉब्लेम आयडेंटिफाय करायचा. आपण काय करतो, सिस्टम आपली काय, की आपण पहिले क्लॅरिटी कॉल घेतो. त्या क्लॅरिटी कॉलमध्ये आपण त्यांना प्रॉब्लेम आयडेंटिफाय करून देतो आणि त्यांना सांगतो, की बाबा हा प्रॉब्लेम आहे, ह्याचे हे इफेक्ट्स आहेत आणि ह्याच्यासाठी साधारण एवढा वेळ लागेल. नाव यू टेल मी इफ यू वॉन्ट टू गो अहेड. ओके. ओके. त्या क्लॅरिटी कॉलमध्येच मी त्यांना आयडेंटिफाय करून दिलं, की तुमच्या रिलेशनशिपमध्ये इश्यूच नाहीये. तुमचा इश्यू आहे तुमचे अनरिझॉल्व्ड इमोशन्स स्वतःचे. स्वतःचे. आणि ते जे काही त्यांना स्ट्राईक झालं, अँड दे वर एबल टू टेक अप्रोप्रिएट डिसिजन इन देअर रिलेशनशिप. बरं. दे आयडेंटिफाईड, की लॉंग टर्म मध्ये मी नाही राहू शकत या व्यक्तीबरोबर. म्हणजे अनायसा लग्नानंतर डिवोर्स होण्यापेक्षा वेदर आपलं बरं आहे, आत्ताच कळलं. अच्छा, हे दे म्हणजे लग्न झालं हॅपीली नव्हतं. अच्छा. पार्टेड. हो. दे हॅपीली पार्टेड. बिकॉज त्यांचं असं होतं, की आता लग्न करू का नको करू? आमची भांडणं एवढी होती. सुरुवातीला आम्ही खूप छान बॉन्ड होता आमचा, फ्रेंड्स होतो. पण आता असं झालंय, की म्हणजे मला कळतच नाहीये. ही व्यक्ती अशी वागते, ही व्यक्ती अशी वागते. आणि म्हटलं, अरे प्रॉब्लेम इज नॉट अबाउट द रिलेशनशिप. प्रॉब्लेम इज नॉट अबाउट वी. प्रॉब्लेम इज अबाउट आय. Individuality. You work on those things and things will get sorted. बरेचदा असं होतं ना, की समस्या व्यवस्थित कळाली तर अर्ध सोल्युशन त्यातच सापडतं. एक्झॅक्टली. राईट. ह्या प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन मध्ये म्हणजे एक स्ट्रक्चर प्रोसेस असते, त्यातून Yes, बऱ्याच वेळा yes. होतो आयडेंटिफाय हो प्रॉब्लेम. हो. प्रॉब्लेम आयडेंटिफाय करायला कसं होतं, NLP मधले आपले क्वेश्चनिंगचे पॅटर्न्स असतात,
म्हणजे त्याच्यात काही मिल्टन क्वेश्चन्स असतात, काही मेटा क्वेश्चन्स असतात. सो मिल्टन क्वेश्चन आर हेल्पफुल टू टेक पीपल आउट ऑफ द प्रॉब्लेम. Whereas meta questions helps you to go dive deep in what exactly is happening. सो आपण ह्याचं कॉम्बिनेशन करून क्वेश्चन्स विचारतो. त्यामुळे काय होतं, आपण त्या व्यक्तीला प्रॉब्लेम स्टेटमधून पण बाहेर आणतो आणि डाईव्ह डीप करून आपण एक्झॅक्ट इन्फॉर्मेशन आपल्याला काय हवी आहे ती पण गॅदर करतो. आणि हे झाल्यामुळे जे सोल्युशन देणं असतं ते फार चांगलं होतं. अच्छा. असं. मग आता तुमच्याकडे क्लायंट काय म्हणून, आता समजा जर मी तुमच्याकडे आलो, मी म्हणलो की मला की नाही, मला हेल्थ रिलेटेड मला टार्गेट आहे काहीतरी अचीव्ह करायचंय, मला फायनान्शियली टार्गेट अचीव्ह करायचंय आणि मला ना प्रॉब्ली रिलेशनशिप्स मध्ये पण एकदम प्रॉब्लेम आहे, ते पण करायचे. तर तुम्ही मग जर असं आलो मी तुमच्याकडे, राईट. आता ह्याच्यात आपण सुरुवात जसं NLP नेहमी करतं तसंच सुरुवात करतो. आउटकम. माझं मी स्पेसिफिक आउटकम सांगणार, आपण ते डिराईव्ह करणार. बरं, तुम्ही सांगणार, पण तेच तुम्हाला हवंय का? ओके, मग ते स्मार्ट स्टेटमेंट मध्ये कन्व्हर्ट करणार. बरं, मग स्मार्ट स्टेटमेंट मध्ये कन्व्हर्ट केल्यावरती त्याच्यासाठी लागणारी कॅश, ह्याच्यावरती आपण काम करतो. कॅश, येस, कॅश. म्हणजे अँड दिस इज नॉट CASH, दिस इज KASH. बरं, नॉलेज, ॲटिट्यूड, स्किल्स अँड हॅबिट्स. ओके, वा 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 वा, नॉलेज, ॲटिट्यूड, स्किल्स अँड हॅबिट्स. त्या गोलसाठी बरं. तुम्हाला काय नॉलेज लागणार, त्या गोलसाठी तुमचा ॲटिट्यूड कसा कसा असायला असणार, हवा, त्या गोलसाठी तुमचं स्किल्स काय पाहिजेत आणि त्या गोलसाठी काय हॅबिट्स हॅबिट्स पाहिजे. ओके, आपण हे डिराईव्ह करून देतो. ओके, हे क्लॅरिटी कॉलमध्येच आपण डिराईव्ह करून देतो. बरं, आता मग पुढचा भाग असा असतो, हे तुमचं तुम्ही करू शकत असाल, व्हेरी गुड, व्हेरी गुड. नसेल तर मी आहेच हेल्पला. ओके, मग तुम्हाला जर सेशन्स घ्यायचे असेल, मग हे आपण स्टेप बाय स्टेप त्यांच्याकडून करून घेतो. हॅबिट बिल्डिंग म्हणजे ह्याला जर स्ट्रक्चरली ऑर टर्मिनॉलॉजीच्या अनुषंगाने सांगायचं झालं तर इट इज फ्रॉम अननोन कॉन्शियस टू अनकॉन्शियस नोन. म्हणजे जे तुम्हाला कॉन्शियसली माहित नाहीये तिथून अनकॉन्शियसली माहिती असण्याकडे जाणारी जर्नी. म्हणजे माझ्या अनकॉन्शियसला सुद्धा माहिती आहे मला काय करायचंय, इतकं ते डीप घेऊन जाणं. येस. आणि सो हॅबिट बिल्ड होतात म्हणजे तेच होतं की बरोबर आहे. हॅबिट तेवढ्याचसाठी बिल्ड होतात की माय अनकॉन्शियस नोज व्हॉट टू डू अँड दॅट इज बाय द हॅबिट इज गेटिंग बिल्ड. आणि मग मी म्हणजे आपण ते सगळं केलं, क्लॅरिटी आली, सगळं झालं आणि मग तुम्ही मला मदत करणार ह्या सगळ्यामध्ये. येस, मी म्हणलो की नाही बाबा माझ्याने होणार नाहीये, तुम्ही करून द्या. येस, मग तुम्ही काहीतरी सेशन्स मला सांगाल आणि येस. मग त्या सेशन्स मध्ये आपण हे पण आयडेंटिफाय करतो की हा गोल किंवा हे जे काही टास्क दिलेत ते नाही होत आहेत, तर त्याच्या मागे काय रूट कॉज आहे. बरोबर आहे ना, त्याशिवाय सुटणार कसं. की मग तिथे काही इमोशनली चॅलेंज आहे, म्हणजे अनरिझॉल्व्ड इमोशन आहे का, तिथे काही बिहेव्हिअरल पॅटर्न आहे जे आपल्याला ब्रेक करणं गरजेचं आहे. हे आपण तिथे मग एक एक NLPच्या मदतीने विस्तृतपणे काम करतो. शेवटचा प्रश्न विचारतो रोहित, Yes. दिस हॅज बीन फॅसिनेटिंग. आता जर असं झालं की मला ना खरोखर सोडवायची आहे समस्या, हा. पण तुम्ही मला विचारलं, मी दिलं उत्तर. हा. म्हणजे मी खरं खरं सांगतोय की नाही काय, हा. माझी इच्छा प्रामाणिक आहे, राईट. पण एकतर मी वरवरचं बोलतोय म्हणा किंवा असं होतं कधी. मग हो, इथे जो काउन्सिलर असतो, कोच असतो किंवा प्रॅक्टिशनर असतो त्याचा कस असतो. बिकॉज वेन वी आस्क क्वेश्चन वाईल द क्लायंट इज आन्सरिंग, वी ऑब्झर्व हिज बॉडी लँग्वेज. बिकॉज कुठेतरी जर आपल्याला असं जाणवलं की आय नीड मोर इन्फॉर्मेशन ऑर अ डिफरंट इन्फॉर्मेशन, आय विल फ्रेम द नेक्स्ट क्वेश्चन. ओके. अँड देन आय रिचेक एक्झॅक्टली हेच हवंय का, अँड दे आर लाईक की हा ऍक्च्युली. माझ्या क्लॅरिटी कॉल्समध्ये बऱ्याचदा हे होतं की ते काहीतरी एक सुपरफिशियल प्रॉब्लेम घेऊन येतात आणि मग बाय द एंड ऑफ द क्लॅरिटी कॉल त्यांना आयडिया आलेली असते की अरे हा तर सुपरफिशियल प्रॉब्लेम होता, दिस इज द रूट कॉज. असं. आणि मग त्यामुळे कसं होतं की एक्झॅक्ट स्ट्रक्चरली आयडेंटिफाय झालेला असतो प्रॉब्लेम, त्यामुळे सोल्युशन देखील मिळतं. बिकॉज क्रिस्टल क्लिअर तुमच्याकडे प्रॉब्लेम आहे, सो यू गेट अ क्रिस्टल क्लिअर सोल्युशन. परफेक्ट, परफेक्ट. येस, एक शेवटचा प्रश्न येस, विचारतो. नक्कीच. असं काही हे की साधारण अशा प्रकारच्या प्रॉब्लेम्सना एवढे सेशन्स लागतात, असं काही आहे? आणि सेशन्स कसे असतात तुमचे?
साधारण 45 मिनिट्सचं रफली एक सेशन असतं. ऑनलाईन घेता जर ऑनलाईन ऑफलाईन हम्म. दोन्ही असतं. हम्म. आणि ह्याच्यात आपण काय करतो की जे मेन स्ट्रॉंग इमोशन्स असतात, जसं फिअर झालं, अँगर झालं, सॅडनेस झालं, आळस हा काइंड ऑफ काय म्हणता येईल ना, इट इज नॉट अन इमोशनल प्रॉब्लेम, इट इज अ बिहेवियरल प्रॉब्लेम. सो देर इज अन इमोशनल प्रॉब्लेम, देर इज अ बिहेवियरल. मी तुमच्याकडे आळस घेऊन येईन. नक्की. आणि कदाचित असं होऊ शकतं की आळसा मागचा जर रूट कॉज आयडेंटिफाय झाला तर मे बी 2 सेशन मध्ये पण सोल्युशन मिळू शकतं. बरं. पण नॉर्मली वेन इट कम्स टू बिग इमोशन्स और ट्रॉमाज और लॉंग लास्टेड इमोशन्स, तर त्याच्यासाठी साधारण 6 सेशन्स लागतात. माझ्याकडे एक पेशंट होती, एन्झायटी, हाय लेवल डिप्रेशन, अँड शी वॉज अ मेडिकल स्टुडंट. बरं. अँड हर पॅरेंट्स वर ऑल्सो डॉक्टर्स. बरं. आणि तिथे त्या व्यक्तीनी सायकॅट्रिस्टकडे शी हॅड बीन टू सायकोलॉजिस्ट, सगळे होप सोडून दिले. आणि आय वॉज कंडक्टिंग अ सेशन इन अ मेडिकल कॉलेज. हर ब्रदर अप्रोच्ड मी की तुम्ही हे सगळं जे सांगताय, माझी बहीण आहे. म्हणलं ठीक आहे, क्लॅरिटी कॉल करूयात. कारण म्हणलं शेवटी कसं आहे की तिला कितपत करायचंय, बरोबर आहे, काय बरोबर. सगळं हे आपल्याला आयडेंटिफाय करायला लागेल. मला जरा तुम्ही काय रिपोर्ट्स असतील ते पाठवा. अँड इट टुक मी 18 सेशन्स. बापरे. द बेस्ट पार्ट वॉज की जे ती एन्झायटी आणि डिप्रेशन आणि पॅनिक अटॅक आला ना, ती दार बंद करून घ्यायची आणि फोन स्विच ऑफ. पॅरेंट्स हैराण की हो. आतमध्ये काय हो. माहित नाही ना काय होईल. आणि तिथून फर्स्ट 6 सेशन्स मध्ये शी वॉज एबल टू टेल, आत्ता मी फोन स्विच ऑफ करतेय, डिस्टर्ब करू नका, काही लागलं तर मी रोहित सरांशी बोलते. बरं. हो, धिस वॉज अ ह्युमंगस ब्रेकथ्रूच आहे चेंज. ना हा, मोठा ब्रेकथ्रू. ब्रेकथ्रू आहे. मग त्याच्यानंतर मग हळूहळू काम करत 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 नाव शी इज एबल टू वर्क विथ हर इमोशन्स, मॅनेज हर इमोशन्स. शी क्लिअर्ड हर MBBS विथ 67%. her family were happy, everyone was happy. आणि मग त्याच्यानंतर मग शी केम फॉर गोल सेटिंग, की मला PG साठी गोल सेटिंग करण्यासाठी पण मग तुम्हीच कोचिंग करा. सो अगेन हे असे ब्रेक थ्रूज, म्हणजे दॅट वॉज अ केस की सुसाइडल थॉट्स होते, केलेलं नव्हतं कधी पण. आणि जेव्हा माझं डिस्कशन झालं होतं, शी वॉज लाईक ते सुसाईड वगैरे करणार नाही, कारण माझी त्याला पण भीती वाटते. आणि ह्याच्यातून तिने नंतर गोल हा घेतला की नाव मी ह्या प्रोसेसमधून गेले, आय वॉन्ट टू बिकम अ डॉक्टर बिकॉज आय कॅन हेल्प पीपल टू हील फ्रॉम सच थिंग्स. दिस वॉज अ ट्रान्सफॉर्मेशन. वाव. आपण ना थोडं शेवटचा, अजून एक शेवटचा प्रश्न. ह्या सगळ्या सिस्टीम्स मधून ज्यांना आपलं आर्थिक उत्पन्न वाढवायचंय, फायनान्शियल गोल सेट करायचे, खूप प्रयत्न केले, सगळं केलंय पण नाही झालंय, अशा काही केसेस केल्या हँडल? नक्कीच. माझ्याकडे 2 केस मी खूप प्रिसाइजली लक्षात आहेत माझ्या. आणि एक केस त्यातली अशी होती ना की दॅट पर्सन वॉज अ प्रोफेसर आणि त्यांनी एक कोचिंग प्रोग्राम घेतला होता. दुसरा कोचिंग प्रोग्राम घेतला होता. त्या 2 कोचेसचे जे टास्क द्यायचे, त्याचं गोल सेटिंगसाठी त्यांनी मला अप्रोच केले. अरे बापरे. आणि त्याच्यात एक गोल होता फायनान्शियल गोल. बर. आणि आमचं ते कोचिंग प्रोग्राम 3 महिन्याचं, बिकॉज ही हॅड अटेंडेड माय प्रिव्हियस शॉर्ट प्रोग्राम ऑफ 4 वीक्स, माइंड मॅन्युअल ज्याचं नाव आहे. तो प्रोग्राम त्यांनी अटेंड केला. अँड ही वॉज लाईक की ही सिस्टम मला हवी आहे, तुम्ही देऊ शकता का? अँड विदिन अ स्पॅन ऑफ 3 months and 6 sessions, he achieved a goal of 9 lakhs. सेकंड, दुसरं एक्झाम्पल, एक एंटरप्रेन्योर आहे, ही इज इनटू फायर अँड सेफ्टी. आणि त्यांनी पण असंच व्हेरी ट्रेनिंग एन्थुझियास्ट केम टू माय माइंड मॅन्युअल प्रोग्राम. माइंड मॅन्युअल प्रोग्रामला ना आपण एंडला 3 महिन्यासाठी एक त्यांना प्रोजेक्ट देतो की हा गोल तुम्ही अचीव्ह करायचा, जे शिकलायत ते इम्प्लिमेंट करायचं, माझा तुम्हाला सपोर्ट आहे त्याच्यात. And this person completed mind manual program, took a target of 10 lakhs, and within just second month he achieved that target of 10 lakhs.
सो इथे काय होतं ना, आपल्या बिलीफ सिस्टम्सवरती काम होतं, आपल्या इंटरनल प्रोग्रामवरती काम होतं. सो मनी इज जस्ट अ मीडियम. बरोबर आहे. मग तुम्ही ते ब्लॉकेजेस जसे रिमूव्ह करायला लागता, तसं तुमचं पोटेन्शियल वाढत जातं. तुमच्या हॅबिट्स तुम्ही अशा बिल्ड करता, ज्याच्यानी यू आर एबल टू ॲक्चुअली अचीव्ह रिझल्ट्स. अँड दिस टू आर द स्ट्राँग रिझल्ट दॅट आय हॅव सीन अचीव्हिंग. आणि ह्याच्या व्यतिरिक्त म्हणजे जे छोटे-छोटे असे असतात, की मला या महिन्याचं टार्गेट अचीव्ह करायचं आहे किंवा असे, हे ट्रेनिंग सेशन्स थ्रू सुद्धा होऊन जातं. बर. गोल सेटिंगचं जे सेशन घेतलेलं असतं. म्हणजे हे या बुकच्याच अनुषंगाने आपण एक सीरीज करतो, सेट गोल सेट लाईफ. बर. सो त्या सीरीजमधून पण काही जणांचे असे जे छोटे-छोटे टार्गेट्स होते, ते पण अचीव्ह झालेले आहेत. बर. सो फायनान्शियली सुद्धा येस, एन-एल-पी हेल्प्स अ लॉट बिकॉज एन-एल-पी वर्क्स ऑन युअर प्रोग्रामिंग. त्या प्रोग्रामिंगमध्ये जर गडबड असेल, तर तुमचं पोटेन्शियल कितीही असेल, विल नॉट बी एबल टू अचीव्ह द रिझल्ट्स. सो यू नीड टू वर्क ऑन द प्रोग्रामिंग. एकदा रिप्रोग्राम हे युअर हे माइंड. एकदा वर्क झालं की म्हणजे जसं अफर्मेशन्स वगैरे की तुम्हाला ते करत राहावं लागतं. हां. तर मग तसं तुम्ही टूल्स देता का जे परत करत राहायचे काय? आता कसं आहे, की तुम्ही एक प्रोसेस फॉलो केली आणि त्याच्याने तुम्हाला रिझल्ट आला. तुमच्या माइंडसाठी ते एक काय म्हणतात शिक्कामोर्तब होतं, की यार ही सिस्टम वर्क करते. मग तीच सिस्टम तुम्ही 1 इयरसाठी इम्प्लिमेंट करा. तीच सिस्टम तुम्ही 3 इयरसाठी इम्प्लिमेंट करा. नाही, म्हणजे मला हे म्हणायचंय की टूल्स देतो ना, ऑफ कोर्स तर त्याच्यात ते टूल्स आहेत. म्हणजे माझा प्रश्न आहे की हे औषध घेतलं आणि संपलं असं नसून हे सतत करत येस, येस, राहायची येस. सिस्टम तुम्ही हो, हो. आखून देता. येस, येस. हं. म्हणजे आता अगेन कमिंग बॅक टू इमोशन्स. हं. माझ्याकडे एक केस अशी आली होती, की अगेन इट वॉज फिअर, अँक्झायटी. मी काही म्हणजे एकदा चक्कर येऊन पडली होती. त्याच्यानंतर मी काही ऑफिसला जायचं म्हणलं आणि मला चक्कर आली आणि माझ्या आसपास ही लोकं नसतील, तर मी काय करणार? याची मला मी भीती वाटते. ऑफिसच नाही जाणार. हो. दॅट वॉज सी-ए. ऑफिसला नाही जाणार कसं चालू शकतं? वी वर्क्ड ऑन, सेशन्स केले आणि मग त्याच्यानंतर फॅन्टास्टिक काम झालं. फिअर गेलं, ऑफिसला जायला चालू झालं. त्याच्यानंतर मध्ये मग असं व्हायचं, की मला ना थोडंसं असं वाटतंय, की नवीन काम करताना थोडीशी गडबड होऊ शकते. म्हणलं आपण ते जे अँकरिंगचं टूल दिलंय, त्याच्यानंतर टाईम बेस्ड टेक्निकचं एक टूल दिलंय. ते 2 टूल पुन्हा वापर आणि सांग मला रिझल्ट. शी युज्ड इट अँड अमेझिंग रिझल्ट. आणि माझा फोकस हा असतो ना, मला माझ्यावरती डिपेंडंट नाही बनवायचंय क्लायंट्सला. बरोबर. आय वॉन्ट टू मेक देम इंडिपेंडंट अँड एम्पॉवर देम, की इथून पुढे माझं सेशन झाल्यावर झालं म्हणजे तुम्हाला परत जाण्याची गरज नाही पडणार. तुम्ही माझ्याकडे परत केव्हा याल? आता मला हे दुसऱ्यांवरनं शिकवायचंय. मला एवढा फरक पडला, आता मला हे शिकवायचंय. यू विल कम टू लर्न फ्रॉम मी रॅदर दॅन ऑर विथ सम डिफरंट प्रॉब्लेम. बरोबर. असं. बरोबर. त्या प्रॉब्लेमवरती सोल्युशन मिळणं. हां. असं. सुपर्ब. रोहित, थँक यू सो मच यार. थँक यू टू यू, की एवढं छान डिस्कशन झालं ना आणि व्हेन इट कम्स टू एन-एल-पी ना खूप मजा येते डिस्कशन करायला. मग तो एक-एक क्वेश्चन जसा वाढत जातो ना, ती अजून मजा वाढत जाते. ती कुठं उलगडत आपण अजून Yes, yes, yes. त्यामुळे खरंच खूपच ते काय होतं ना मी ना बाय नेचर मला हे थोडं अफर्मेशन्स वगैरे मला हे Right. आवडतात. पण इतक्या लोकांनी यावर प्रयोग केलेत आणि मग त्यांना यश मिळत नाही. त्यामुळे Right. मी थोडा साशंक असतो, थोडी काळजी बरोबर, असते. बरोबर. त्यामुळे मी सुरुवातच थोडी अशी केली, की बाबा Right. काय सुडो सायन्स वगैरे तर काही नाहीये ना. Right. पण तुम्ही जे सांगितलं ते मेक्स सेन्स, की Right. माझ्या मनात जर कुठल्या अढी बसल्या असतील, कुठले ब्लॉकेजेस असतील, तर ते मला जर हे असं नाही केलं तर देयर इज नो अदर सोल्युशन. म्हणजे Yeah. मला शेवटी मनावर आणि विचारांवर Yes. काम तर करावं Come लागेल. on. आणि आय एम सो हॅपी दॅट पीपल लाइक यू आर डूइंग दिस. येस. जस्ट जाण्याआधी एक छोटीशी हो, टिप हो. देऊन जातो. व्हेन यू विल सी द व्हिडिओ, यू विल सी आय वॉज कॉन्स्टंटली बिल्डिंग अप रॅपो बाय मॅचिंग युअर बॉडी लँग्वेज. अच्छा! हो का? बरं. म्हणून इतका छान जमून येत होता. हो, बरं. So whenever you are changing your body language, I was also changing my body language. बरं. So that is how you build rapport. हां. आणि हे करताना तुम्हाला असे काही वेगळे एफर्ट्स घ्यायला लागत नाही. खूप नॅचरली होऊन जातं. आणि प्रत्येक वेळेस मला आता ओके ओंकार असे बसलेत ना, मग आता मी असा बसून मग असे हात ठेवतो असं करण्याची गरज नाही. मला जनरलीच चेंज करायचे. सो जस्ट वी आर इन लाइक सिमिलर. अनकॉन्शियसला समोरची व्यक्ती सिमिलर वाटली. बरं. क्रेझी. सुपर्ब. अगेन अ डेमो. थँक्स अ लॉट वन्स अगेन रोहित. तुम्ही आता शेवटपर्यंत बघितलेत म्हणजे लक्षात आलंच असेल की एन-एल-पी नेमकं काय आहे? त्यांनी आपल्या जीवनातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणींना, समस्यांना आपण कसं
थोडं सक्षम होऊन थोडे तयार होऊन सामोरे जाऊ शकतो. आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मी रोहितचे कॉन्टॅक्ट कोऑर्डिनेट्स टाकेन. रोहितचं खूप सुंदर पुस्तक आहे जे त्यांनी मला आत्ताच दिलंय, सेट गोल्स सेट लाईफ. तर हे अमेझॉन वगैरेवर पण असेल. येस येस तर मी याच्या लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये देईन. इफ यू आर इंटरेस्टेड प्लीज परचेस. आणि मला वाटतं हे टूल समजून घ्यायला तर खरंच हरकत नाहीये. आणि ऑफकोर्स इफ यू वॉन्ट टू रीच आउट टू रोहित, आय विल शेअर हिज लिंक. ठीक आहे, भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. नमस्कार, वंदे मातरम, जय श्रीराम.